नमस्कार सर्वांना. आपल्या 14 नंबरच्या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण 13 नंबरचं सेशन कंप्लीट केलं आहे. त्यामध्ये DC सिरीज जनरेटर त्या ठिकाणी कंप्लीट केला आहे आणि आज आपण बघणार आहे DC शंट जनरेटर, त्यानंतर समोरचे कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. ओके, तर या ठिकाणी स्लाईडमध्ये शंट जनरेटर कुठे आहे बघा. या ठिकाणी शंट जनरेटरची जी काही डायग्राम आहे ती चुकलेली आहे बघा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो क्लिअर काय आहे. तर ही जी डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसते ही लॉंग शंट कंपाऊंड जनरेटरची डायग्राम आहे. ती कशी ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. इथे चेंजेस काय आहे मित्रांनो, फक्त ही जी या ठिकाणी वाइंडिंग आहे ती कट करायची आपल्याला, म्हणजे ही शॉर्ट करायची. तेव्हा आपला काय होणार आहे, हा शंट जनरेटर होणार आहे. मित्रांनो, आपण सिरीज जनरेटरला सिरीज जनरेटर का म्हटलं, कारण ह्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये या ठिकाणी काय होतं, वाइंडिंग होती, म्हणून त्याला सिरीज जनरेटर त्या ठिकाणी आपण म्हटलं होतं. आता आजच्या सेशनमध्ये जो काही शंट जनरेटर आपण बघतोय, तर इथे ही येणार नाही, ही वाइंडिंग येणार नाही. चुकून ही डायग्राम या ठिकाणी घेण्यात आलेली आहे लॉंग शंट जनरेटरची. आता ह्या जनरेटरला शंट जनरेटर का म्हटलं, काय या जनरेटरला शंट जनरेटर का म्हटलं, तर कधी लक्षात ठेवा, जो की पॅरललमध्ये या ठिकाणी केव्हा आपण फील्ड जोडतो काय फील्ड जोडतो, रेझिस्टन्स जोडतो, तर त्याला म्हणतो आपण शंट. काय म्हणतो मित्रांनो, शंट म्हणतो. आणि आपण या ठिकाणी आर्मेचरच्या पॅरललमध्ये या ठिकाणी वाइंडिंग जोडलेली आहे, म्हणून याला आपण काय म्हटलं, शंट जनरेटर म्हटलं. इथपर्यंत कळालं तुम्हाला की याला शंट जनरेटर का म्हटलं, कारण आर्मेचरच्या पॅरललमध्ये काय, आर्मेचरच्या पॅरललमध्ये आपण काय केलं, आपण फील्ड वाइंडिंग जोडली. ठीक आहे, जोडली. त्यामुळे याला शंट जनरेटर म्हटले जाते. ओके, आर्मेचरच्या पॅरललमध्ये काय केलं, शंट वाइंडिंग, म्हणजे या ठिकाणी एक वाइंडिंग जोडली, मग ती पॅरललमध्ये जोडली, म्हणून या जनरेटरला आपण काय म्हटलं मित्रांनो, शंट जनरेटर त्या ठिकाणी म्हटलं. आता तुम्हाला याला का शंट जनरेटर म्हणलं एवढं कळालं. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे, जर का आपल्याला हा जनरेटर चालू करायचा असला तर काय करावं लागतं. कधी तुम्हाला सांगतो, हा जनरेटर चालू करताना सर्वात पहिले आपल्याला हा जो लोड जो आहे ना तो ओपन ठेवावा लागतो, ओपन करावा लागतो. का बरं, हा जर लोड ओपन केला नाही तर इकडचा जो काही रेझिस्टन्स आहे तो कमी असणार. समजा एक्झाम्पल, इकडचा रेझिस्टन्स कमी आहे आणि ह्या वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त आहे. ठीक आहे, तर या ठिकाणून जो काही DC सप्लाय जाणार आहे तो इकडे जायला पाहिजे होता, काहीतरी सप्लाय इकडे जायला पाहिजे होता. कशासाठी, या ठिकाणी फ्लक्स तयार होण्यासाठी, बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी रेझिस्टन्स जर जास्त असेल, काय, या ठिकाणी रेझिस्टन्स जर जास्त असेल तर इकडे तो सप्लाय येण्याच्या पहिले तो सप्लाय इकडे चालला जाईल. मग या ठिकाणी फ्लक्स तयार होणार नाही, आणि फ्लक्स तयार झाली नाही की हा आर्मेचर आपले फ्लक्स कट करणार नाही. काय करणार नाही, कट करणार नाही, आणि या ठिकाणी EMF तयार होणार नाही. बरोबर आहे की नाही. त्यामुळे या ठिकाणी काय करतो आपण की हा जो लोड आहे या ठिकाणी याला ओपन ठेवतो. काय करतो, लोड ओपन ठेवतो. मग ही एक कंडिशन आहे, जेव्हा केव्हा आपण शंट जनरेटर चालू करतो तर चालू करण्याच्या पहिले आपल्याला लोड त्याला जोडावा लागत नाही, लोड तो ओपन ठेवावा लागतो. ठीक आहे, लोड ओपन ठेवला, त्यानंतर आपण जनरेटर चालू केला की नंतर आपण काय करतो, लोडला सप्लायला जोडतो. ठीक आहे, ही कंडिशन या ठिकाणी कळाली तुम्हाला. लिहून देऊ का, लिहून देतो बघा. आपला शंट जनरेटर कोणता, शंट जनरेटर चालू करताना लोड ओपन, ओके, ओपन ठेवावा. ठीक आहे, ही पण एक कंडिशन तुम्हाला कळाली की जनरेटर चालू करायचं असेल तर आपल्याला लोड त्या ठिकाणी काय करावं लागतं राजा हो, ओपन ठेवावा लागतो. ठीक आहे, आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला, हे कट करून टाकतो, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, दुसरी शंट जनरेटरविषयी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे, आता शंट जनरेटर विषयी काय आहे बघा मित्रांनो, शंट जनरेटरमध्ये जी काही ही फील्ड आहे, या फील्डमधून जाणारा करंट काय असतो, त्या करंटला आपण म्हणतो ISH.
या ठिकाणी वरती पण दिलाय. या करंटला काय म्हटलं राजा आपण? ISH म्हणजे शंट फील्डमधून जाणार आहे म्हणून SH आणि तो करंट आहे म्हणून I. म्हणून या ठिकाणी त्याला टोटली आपण ISH म्हणतो म्हणजेच शंट फील्ड करंट. ओके, हे कळालं तुम्हाला? तर कधी लक्षात ठेवा मग या शंट फील्डमधून जाणारा हा जो ISH असतो तो कॉन्स्टंट. काय असतो तो? कॉन्स्टंट असतो म्हणजे तो कंटिन्यू तेवढाच जातो. म्हणून या ठिकाणी निर्माण होणारे जे फ्लक्स आहे ते सुद्धा कसे निर्माण होतात? कॉन्स्टंट निर्माण होतात. ओके, म्हणून जो की हा आपला जनरेटर आहे त्याला कॉन्स्टंट फ्लक्स जनरेटर त्या ठिकाणी म्हणतात आणि त्याला त्या ठिकाणी जे काही फ्लक्स आहे ते कॉन्स्टंट असल्यामुळे या ठिकाणी जो व्होल्टेज निर्माण होतो, ठीक आहे, तो सुद्धा कॉन्स्टंट निर्माण होतो. म्हणून आपला जो काही शंट जनरेटर असतो तो कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर असतो. काय? कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर. ठीक आहे, आपला जो शंट जनरेटर आहे तो कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर आहे. ओके, आता पुढची एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, या ठिकाणून जो काही करंट निघलाय आपला तो काय? ISC नाही आहे. हा ISC का घेतला या ठिकाणी? कारण ही डायग्रामच चुकलेली होती त्याच्यामुळे तो ISC आला. या ठिकाणून जो करंट येणार आहे तो IA या ठिकाणून येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, IA जो करंट आला त्यातला काही करंट इकडे जाणार आहे आणि काही करंट इकडे जाणार आहे. तर मला सांगा, जसं की आपलं सिरीज जनरेटर होतं, काय ते सिरीज जनरेटर जे काही होतं आपलं, ती जी सिरीज वाइंडिंग होती ती डायरेक्टली या ठिकाणी सिरीजमध्ये होती आणि त्याच वाइंडिंगमधून सगळा आर्मेचर करंट त्या ठिकाणून जात होता. बरोबर आहे की नाही? म्हणून ती वाइंडिंग आपण काय केली होती? जाड केली होती. कशी केली होती? जाड. तशीच ही जी वाइंडिंग आहे ही जाड नसते, तर ही जी फील्ड वाइंडिंग असते, कोणती? फील्ड वाइंडिंग, ती बारीक असते. कशी असते? बारीक असते आणि जास्त वेढ्यांची. मी तिकडं तुम्हाला सांगितलं होतं सिरीज जनरेटरमध्ये ती जाड असते, पण एक शब्द राहिला होता, जाड असते आणि कमी वेढ्यांची असते. कशाची? कमी वेढ्यांची. ओके, वेढ्यांची असते. हा पॉईंट कुठला आहे तुमचा? सिरीज जनरेटरमधला या, तो राहिला म्हणून या ठिकाणी सांगून दिला. ठीक आहे, कळालं मग तुम्हाला फील्ड वाइंडिंग ही बारीक का असते आणि जास्त वेळ्यांची का असते? कारण तिथून जाणारा करंट हा कमी असतो कम्पेअर टू तुमचा सिरीज जनरेटर. मी कम्पेअर करून तुम्हाला या ठिकाणी लक्षात आणून देतो, जेणेकरून तुम्हाला काय होईल, दोन्ही गोष्टी कम्पेअर करून जर सांगितल्या तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात येईल. ओके, मग फील्डविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली. कशी असते, काय असते, याला कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर का म्हणता, ती फील्ड का बारीक असते आणि बारीक असते म्हणूनच तिचे जास्त वेळे त्या ठिकाणी होतात. एवढं संपलं. आता पुढची गोष्ट आपली अशी आहे, तुम्हाला मी प्रॉपर डायग्राम काढूनच दाखवतो शंट जनरेटरची. ठीक आहे, किंवा मग याच्यामध्येच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो, पण माझ्या मते मी एक डायग्राम काढतोच. ठीक आहे, बघा या ठिकाणी हा झाला तुमचा आर्मेचर. ठीक आहे, आणि या ठिकाणी मी घेतो तुमची फील्ड वाइंडिंग. कुठेही घेतली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ही झाली तुमची फील्ड वाइंडिंग. मला सांगा, ह्या आर्मेचरचा करंट जो आहे तो IA घेतो मी आणि इथला रेझिस्टन्स RA घेतो. ठीक आहे, ठीक आहे. आता या ठिकाणून चालला करंट IA. आता या ठिकाणी जो करंट फील्डमध्ये जाणार आहे त्याला काय म्हटलं आपण? ISH. का म्हटलं? कारण ही शंट फील्ड वाइंडिंग आहे आणि शंट फील्डमधून जाणार आहे म्हणून त्याला ISH म्हटलं. या ठिकाणी जो रेझिस्टन्स असणार आहे त्याला काय म्हटलं आपण? RSH. आणि समोर असणारे आपला लोड. ओके, इकडे असणारे लोड त्याला टर्मिनल व्होल्टेज VT म्हणतो मी. ठीक आहे, ही डायग्राम तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर मला सांगा, या ठिकाणी जर का तुम्हाला हा टर्मिनल व्होल्टेज काढायचा तर या ठिकाणी सूत्र कसं बनेल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, टर्मिनल व्होल्टेजचं सूत्र कसं बनेल. या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज VT बरोबर काय होईल ते तुम्हाला सांगतो. इथे काय असणार आहे? आपला जनरेटेड EMF EG. मग या ठिकाणी आपण EG घेतला मायनस, काय केलंय बघा, EG घेतलाय. EG कसा घेतलाय? मायनस घेतलाय राजा हो. कसा घेतलाय? EG मायनस घेतला. आता समोर सूत्र कसं बनतं या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर लक्ष देणं आहे. जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला ते कळणार नाही राजा हो. कारण विषय कसा असतो, सूत्र आपल्याला लक्षात येण्या पहिले त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे ही डायग्राम. जर तुम्हाला ही डायग्राम कळाली नाही तर तुम्ही सूत्र पाठ करणार, मग सिरीज जनरेटरचं सूत्र शंट जनरेटरला आणि शंटचं सिरीजला, असं तुमचं त्या ठिकाणी होऊन जाईल. मग या ठिकाणी EG आहे तुमचा काय? जनरेटर EMF. त्यामधून तुम्हाला इथला लॉस मायनस करायचा जो की असणार IR आहे. बघा, या ठिकाणी काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे.
त्याला आपण आर ए म्हटलं, या ठिकाणी मी दिलं आहे, ठीक आहे, आर ए, ठीक आहे. आणि इथून जाणारं करंट आय ए, आणि आय इंटू आर मी तुम्हाला सिरीज जनरेटर शिकवताना सांगितलं होतं. हा आय इंटू आर जर तुम्ही मायनस केला की तुम्हाला काय येणार आहे, या ठिकाणी तुमचं टर्मिनल व्होल्टेज भेटणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दिलेलं आहे टर्मिनल व्होल्टेज व्ही टी. ओके, व्ही टीचा फॉर्म्युला झाला. आता या ठिकाणी ई जी जनरेटर ई एम एफचा फॉर्म्युला काढायचा तुम्हाला. कसं होतं माहिती आहे का, या ठिकाणी व्ही टी येतो, त्याला फक्त या ठिकाणी जो आय आर ए लॉस आहे तो आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं. तो फक्त काय करावा लागतो राजा हो, त्याच्यात ॲड करावा लागतो. मग जनरेटेड ई एम एफचा फॉर्म्युला, टर्मिनल व्होल्टेजचा फॉर्म्युला, हे दोन्ही तुम्हाला कळाले. परत एकदा समजून सांगतो. जनरेटेड ई एम एफ तुमचा आहे 220. एक्झाम्पल या ठिकाणी लॉस झाला राजा हो, किती लॉस झाला, 20 लॉस झाला. तर ह्या 220मधून जेव्हा 20 तुम्ही मायनस करता तेव्हा तुमच्या टर्मिनलला जे काय व्होल्टेज असणार आहे ते टर्मिनल व्होल्टेज म्हणून तुम्हाला या ठिकाणी भेटतं. काय या ठिकाणी भेटतं. आता हे फॉर्म्युले पाठ करायचं काम आहे का नाही. जो जनरेटेड ई एम एफ हा इथला तो जास्त असणार आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, मोटरमध्ये याच्या उलटं असतं, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, मोटरमध्ये याच्या उलटं असतं, कारण तिकडे आपण सप्लाय देतो तेव्हा या ठिकाणी ई एम एफ तयार होतो, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला इकडे ई एम एफ तयार होतोय पहिले, नंतर या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज भेटते, बरोबर आहे की नाही. मग त्यामुळे कन्फ्युजन तुमचं होऊ देऊ नका, म्हणून तुम्हाला दोन्ही गोष्ट मी एका ठिकाणी सांगतोय. ठीक आहे, बघा जनरेटेड ई एम एफ या ठिकाणी तयार झाला, त्याच्यामधून आपला लॉस मायनस झालाय, तेव्हा तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज भेटलाय, बरोबर आहे की नाही. आता तुमचा टर्मिनल व्होल्टेज हा इथं आहे. आता ई जी आहे, ई जी काय आहे, टर्मिनल व्होल्टेजमध्ये जेव्हा तुमचा लॉस ॲड होईल तेव्हाच तुम्हाला हा जनरेटेड ई एम एफ भेटणार आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं, चांगल्या पद्धतीने कळालं असेल. ठीक आहे, आता मला सांगा मित्रांनो, या ठिकाणचा जो काही आर्मेचर करंट आहे आय ए, बरोबर आहे, आय ए असा गेला असा गेला असा गेला, बरोबर. त्यातला काही इकडे गेला आणि काही इकडे गेला, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला इकडच्याची आणि इकडच्यांची दोघांची बेरीज करावं लागेल, तेव्हा तुम्हाला तुमचा आर्मेचर करंट भेटणार आहे, बरोबर आहे की नाही. मग इथल्या करंटला तुम्ही काय म्हटलं, आय एस एच म्हटलं, आणि इकडच्या करंटला तुम्ही काय म्हटलं, आय एल म्हणतात. कधी तुम्हाला लक्षात ठेवा, लोडचा जो काही करंट असतो या इकडच्या लोडचा त्याला आय एल म्हणतो. तो आय एल आपण या ठिकाणी ॲड केला, असा तुम्हाला काय होतं, इथला आर्मेचर करंट भेटत असतो. मग इथला तुम्हाला लोड करंट दिला 5 ॲम्पियर आणि शंट फील्डचा दिला 2 ॲम्पियर. तर मग तुम्हाला आर्मेचर करंट जर काढायचा सांगितला, तुम्ही काय करसान, या ठिकाणचा 2 ॲम्पियर अधिक या ठिकाणचा 5 ॲम्पियर, संपलं, तुमचा आर्मेचर करंट आला 7 ॲम्पियर. अशा पद्धतीने पेपरला प्रश्न विचारले जातात. आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला बेसिक शिकवताना मी तुम्हाला सांगितला होता, आर इज इक्वल टू एल बाय ए, तो वाला नाही. आर इज इक्वल टू एल बाय ए वाला एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, हा वाला नाही. ओहम्स लॉ मधला आरचा फॉर्म्युला. आता या ठिकाणी जर लक्षात नसेल राहिलं, तुम्हाला सांगतो, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर मी सांगितलं होतं. याच्यावरती मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती, व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. त्यानंतर आयचा फॉर्म्युला या ठिकाणी सांगितला होता आणि आरचा फॉर्म्युलासुद्धा सांगितला होता. हे कसं तुम्हाला एक ट्रँगल या ठिकाणी सांगितला होता, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हे कसं काढायचं होतं मग तुम्हाला, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ठीक आहे, त्याच्यानंतर आय इज इक्वल टू आय लिहायचा, आयच्या बाजूला या ठिकाणी 2 आहे, व्ही बाय आर. तसं हा आर आहे आणि हे आर इज इक्वल टू येतं या ठिकाणी बघा, व्ही बाय आय. असा आरचा फॉर्म्युला, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला मी त्या ठिकाणी सांगितला होता. हे सगळं व्ही बाय आय आपल्याला भेटलं, हे पुसून टाकतो. ठीक आहे, इथे आय एल होता. आर इज इक्वल टू व्होल्टेज भागिले करंट. ठीक आहे, रेझिस्टन्स जर जास्त असेल तर करंट कमी असतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे की नाही. ते ह्यात तुम्हाला सूत्रानुसारच ह्या कन्सेप्ट क्लिअर होत असतात, आणि कन्सेप्ट क्लिअर असल्या की सूत्र पाठ करायची गरज पडत नाही आहे. तर आपलं काय चालू होतं बघा, या ठिकाणी लयच खूपच जास्त हे झालं बघा आपलं. या ठिकाणी अशा पद्धतीने होती आपली डायग्राम. ठीक आहे, इथे टर्मिनल व्होल्टेज होता. हे सगळं पुसून टाकतो बिना कामाचं मी. ठीक आहे, हे पुसून टाकलं. आता मला सांगा, इथे आर एस एच तुम्हाला काढायचा, तर आर इज इक्वल टू व्ही बाय आय हाच फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी लावा लागतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आता तुम्हाला जर हे काढायचं असेल तर तुम्हाला इथे दिलेला असणारच आहे, जनरेटेड ई एम एफ वगैरे दिलेला असणार आहे. तो एक्झाम्पल तुम्हाला जनरेटेड ई एम एफ दिला 200.
ह्या व्हीच्या जागाला तुम्हाला त्याला ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी करंट जो आहे, एक्झाम्पल इथे ISH आहे, ठीक आहे. इथला फॉर्म्युलाच कसा बनतो तुम्हाला मी सांगतो. इथला, ठीक आहे. व्ही समजा एक्झाम्पल तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज दिला. काय दिलं आहे तुम्हाला? टर्मिनल व्होल्टेज दिला. तर त्याच्या अक्रॉसच हे असणार आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी तुम्हाला जनरेटेड EMF दिला आहे समजा एक्झाम्पल. तर या ठिकाणी तुमचा जनरेटेड EMF घ्यायचा आणि भागिले त्याला काय करायचं, V/I आहे हा ISH घ्यायचा, ISH. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणच्या गोष्टी मग त्या भेटून जाणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं. परत एकदा मी काय सांगतो तुम्हाला, इथला रेझिस्टन्स तुम्हाला कसा काढायचा, काय इथला रेझिस्टन्स तुम्हाला कसा काढायचा लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने, ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला आरचा फॉर्म्युला माहिती आहे, V/I आहे. व्ही या ठिकाणी दिलेला असणार, ठीक आहे. तुम्ही व्ही या ठिकाणी घ्यायचा आणि या ठिकाणी I आहे ISH, मग या ठिकाणी ISH घेऊन टाकायचा. पुढे जर न्यूमेरिकल याच्यावरती अवेलेबल असेल आपल्या PPTमध्ये असेल तरी मी सांगणार आणि नसेल तरी पण तुम्हाला काहीतरी न्यूमेरिकल मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेलच, ओके. तर आता यावरती आपले कॅरेक्टरिस्टिक्स राहिले आणि ॲप्लिकेशन राहिले. तर मी कॅरेक्टरिस्टिक्स आणि ॲप्लिकेशन एकदाच घेणारे तुम्हाला पाठीमागच्या याच्यात सुद्धा मी बोललो, ठीक आहे. तर यावरती आपण काय करू आता, एक न्यूमेरिकल घेऊनच टाकू, ठीक आहे. बघा ही डायग्राम आपली चुकीची आहे, चुकून या ठिकाणी ॲड करण्यात आली. इथे काय नसणार, ही वाइंडिंग या ठिकाणी नसणार आहे. तरीसुद्धा मी काय करतो, इकडे एक डायग्राम छोटीशी काढतो बघा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आहे, ठीक आहे. हा तुमचा झाला आर्मेचर, ठीक आहे. हे आर्मेचर, हे ब्रश अशा पद्धतीने, ठीक आहे. बघा या ठिकाणी मी रेझिस्टन्स लावतो. कोणता रेझिस्टन्स असणार आहे मित्रांनो, हा आर्मेचरचा रेझिस्टन्स. कोणता रेझिस्टन्स? आर्मेचरचा रेझिस्टन्स, ठीक आहे. आणि समोर मी घेतो या ठिकाणी शंट वाइंडिंग, ठीक आहे. आणि या ठिकाणी असणारे आपला लोड, ठीक आहे. या ठिकाणी असणारे लोड, ही झाली आपली डायग्राम. आता मी या ठिकाणी किमती लिहितो, त्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्यूमेरिकल सोडायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला EG दिला आहे 240 व्होल्ट. किती दिला आहे? 240 व्होल्ट. आणि तुम्हाला RA दिला आहे या ठिकाणी 5 ओहम. किती दिला आहे? 5 ओहम. आणि शंट फील्डचा जो ISH असतो, काय ISH, तो दिला आहे 3 एम्पियर. किती? 3 एम्पियर. आणि RSH तुम्हाला काढायचा आहे, RSH पण तुम्हाला काढायचं आहे. आणि जे काही इथं टर्मिनल व्होल्टेज असणार आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचं आहे, ओके. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता मग कशा पद्धतीने काढायचं मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. बघा या ठिकाणी ISH दिला तुम्हाला 3 एम्पियर आणि या ठिकाणी लोडला जाणारा करंट जो IL होता आपला, तो या ठिकाणी दिला आहे 5 एम्पियर. मला सांगा तुम्हाला आर्मेचर करंट IA मी कसा काढायचा होता ते सांगितलं होतं. ISH अधिक IL अशा पद्धतीने तुम्हाला मी आर्मेचर करंट काढायचं सांगितलं होता. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता ISH या ठिकाणी दिला आहे 3 एम्पियर, ठीक आहे. मी घेऊन टाकतो. अधिक या ठिकाणी IL दिला आहे 5 एम्पियर, मग तो मी घेऊन टाकतो. असा टोटल आर्मेचर करंट तुमचा किती आला आहे बघा, 8 एम्पियर, ठीक आहे. मग या ठिकाणी मी लिहून टाकतो IA बरोबर 8 एम्पियर, ठीक आहे. आता तुम्हाला 8 एम्पियर तुमचा आर्मेचर करंट भेटला. तुमच्याकडं तुमच्या आर्मेचरचा रेझिस्टन्स आहे आणि जनरेटेड EMF सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला आता टर्मिनल व्होल्टेज काढायचं आहे. मग टर्मिनल व्होल्टेज काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता मी, VT बरोबर काय, EG मायनस IA RA. हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. मग जनरेटेड EMFची किंमत तुम्हाला ठेवायची किती आहे, 240 व्होल्ट मायनस आर्मेचर करंट किती आहे तुमचा या ठिकाणी 8 एम्पियर गुणिले असणारे त्याला RA तुमचा दिला आहे 5 एम्पियर. आता 8 पंचे किती होतात राजा हो, 40. मग ह्या 240मधून तुम्हाला हे 40 मायनस करायचे. असा तुम्हाला तुमचा टर्मिनल व्होल्टेज भेटतो, जो की किती आला या ठिकाणी 200 व्होल्ट, ओके. आणि तो टर्मिनल व्होल्टेज म्हणून त्याला आपण VT म्हणू, ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता इथला RSH दिलेला नाही, तो आपल्याला काढायचा. मग RSHचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता V/I. V/I व्ही कोणता घ्यायचा तुम्हाला, इथला व्हीच घ्यायचा. मग VSH म्हणजे शंट फील्डच्या अक्रॉसचा व्होल्टेज तुम्हाला घ्यायचा, VSH घेतला. आणि या ठिकाणी तुम्हाला इथलाच करंट घ्यायचा आहे, ISH घेतला. आता VSH किती आहे मला सांगा. जनरेटेड EMF इथं जेवढा आहे तिथे एवढा असणार आहे का, नाही. याच्या अक्रॉसचा याच्या अक्रॉस इथे असणार नाही आहे. कधी लक्षात ठेवा,
कधी लक्षात ठेवा, जो की टर्मिनल व्होल्टेज, पाठीमागे तुम्हाला मी चुकून बहुतेक जनरेटेड EMF सांगितला, पण नाही, त्या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज घ्यावा लागतो. याच्या ॲक्रॉस जेवढा काही व्होल्टेज असणार तोच याच्या ॲक्रॉस असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपला टर्मिनल व्होल्टेज किती आहे? 200 व्होल्ट. किती आहे राजा हो? 200 व्होल्ट. आणि आपला ISH किती आहे या ठिकाणी बघू शकता, 3. यांचा जेव्हा टोटल तुम्ही करता तर 66.66 ॲम्पियर तुमचं उत्तर येतं. अशा पद्धतीने न्यूमेरिकल आपल्याला पेपरला विचारल्या जातात. ओके. एवढं नाही, सगळ्याच गोष्टी नाही, त्यातली एखादी गोष्ट विचारल्या जाते. तर आता हा एक न्यूमेरिकल झाला. असंच एक दुसरा एक न्यूमेरिकल मी तुम्हाला याच ठिकाणी सांगून देतो. हे सगळं कट करतो. हे सगळं जुन्या सगळ्या व्हॅल्यू कट करून नवीन व्हॅल्यू या ठिकाणी भरून तुम्हाला परत एक न्यूमेरिकल या ठिकाणी समजून सांगतो, जेणेकरून कोणतीच गोष्टीमध्ये तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला EG काढणं आहे. बघा, EG म्हणजे जनरेटेड EMF काढायचा. तुम्हाला RA म्हणजे रेझिस्टन्स दिला आहे 2 ओहम. ठीक आहे. तुम्हाला RSH दिला. बघा, RSH किती दिला आहे तुम्हाला? 440 ओहम दिला आहे. खूपच सारा आहे. आणि तुम्हाला इथला ISH पण काढायचा आहे. आणि तुम्हाला IL दिलेला आहे. बघा, IL दिला आहे 5 ॲम्पियर. आणि तुम्हाला टर्मिनलचा व्होल्टेज दिला आहे 220 व्होल्ट. मला सांगा, टर्मिनल व्होल्टेज किती दिला आहे? 220 व्होल्ट. किती दिला आहे? 220 व्होल्ट. इथे रेझिस्टन्स दिला आहे किती? 440 ओहम. मला सांगा, इथे जर 220 व्होल्ट असेल तर याच्या ॲक्रॉस, या दोघांच्या ॲक्रॉस किती असेल? अरे 220 व्होल्टच असेल ना. मग या ठिकाणचा करंट आपण काढू शकतो. मग या ठिकाणी ISH जर काढायचा असला तर VSH भागिले RSH हा फॉर्म्युला आपण लावू शकतो. मग या ठिकाणी VSH किती आहे राजा हो? VSH किती आहे? 220. ठीक आहे. 220 भागिले RSH किती आहे? 440. 00 कटला, 22 1 22, 22 दुनी 44, 1/2 म्हणजे 0.5 तुमचं उत्तर आलं. मला सांगा ISH किती आला तुमचा? या ठिकाणी लिहून टाकतो, 0.5. किती? 0. या ठिकाणी लक्षात ठेवा, 0.5 आला. मग मला सांगा आता या ठिकाणी IA आपल्याला काढायचा. IA काय असतो? IL अधिक ISH असतो. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इकडे जो टोटल असणार तोच इकडे जाणार आणि इकडे जाणार ना अर्धा. मग या ठिकाणी 5 अधिक 0.5 उत्तर येतं तुमचं 5.5. मग तुम्हाला IA भेटला 5.5. इथपर्यंत कळालं तुम्हाला? IA भेटला 5.5. आता तुम्हाला काय काढायचं आहे? या ठिकाणी जनरेटेड EMF, त्याचा फॉर्म्युला काय? EG इज इक्वल टू VT प्लस IA. VT आहे तुमच्याकडे 220, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचा IA गुणिले RA. IA किती आला? 5.5. त्याला गुणिले करायचे 2. मला सांगा 5.5 गुणिले 2 उत्तर किती येईल तुमचं? 11. मग हे 11ला 220 मध्ये ॲड करायचं. मग 220 आणि 10 230 आणि 230 आणि 1 होतो 231. अशा पद्धतीने तुम्हाला हे न्यूमेरिकल सोडवावं लागतं. काही पाठ करायची गरज पडली का? नाही. कोणता न्यूमेरिकल तुम्ही पाठ केलं? कोणता फॉर्म्युला पाठ केला का? नाही. काहीच पाठ करायची गरज नाही, काहीच नाही. परत एक न्यूमेरिकल आपण याच्यावरती घेऊन टाकू आणि नंतर आपण पुढच्या आपल्या पॉईंटला सुरुवात करू. ठीक आहे. एक पॉईंट तुम्हाला या ठिकाणी याच्याविषयी सांगायचं राहिला, कॅरेक्टरिस्टिक्स विषयी, तो की मी तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला म्हणून सांगून देतो. बघा मित्रांनो, जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात DC शंट जनरेटरचे, ते स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स असतात. स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स विषयी मी तुम्हाला बोलतो. या एक्सटर्नल, हे डिटेल तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स शिकवताना मी सांगणार आहे. पण एक्सटर्नल जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते तुमचे स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स शॉर्टमध्ये लिहितो. आता हे कसं असतं मित्रांनो, या ठिकाणी असतो, एकच मिनिट, कशा पद्धतीने असते ते तुम्हाला सांगून देतो. बघा, अशा पद्धतीने स्लाइटली डाऊन असतात मित्रांनो. या ठिकाणी कसं होतं माहिती आहे का? जसा तुमचा लोड करंट वाढतो तसा तुमचा टर्मिनल व्होल्टेज कमी होतो. कसं झालं आहे बघा, या इकडच्या दिशेने चाललं आहे म्हणजे खाली चाललं आहे, तर या ठिकाणी तुमचा टर्मिनल व्होल्टेज काय होतो आहे? कमी होतो आहे. आणि तसंच तुमचा लोड करंट असा इकडच्या दिशेने इकडे वाढत जातो आहे. बरोबर आहे की नाही? मग हे तुमचे या पेपरला प्रश्न आलेला आहे बघा पाठीमागं हा, की DC शंट जनरेटरचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक कसे असतात, तर ते स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी असतात मित्रांनो. ओके. आणि दुसरी एक गोष्ट,
या ठिकाणी जे काही आपण सेल्फ एक्सायटेड जनरेटर बघतोय त्या ठिकाणी त्यांची जी वाइंडिंग असते मित्रांनो, ही वाली वाइंडिंग ती सिरीज असो की शंट असतो, त्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं. काय असतं? रेसिड्युअल मॅग्नेटिझम त्या ठिकाणी ऑलरेडी अवेलेबल असतं. म्हणूनच त्या ठिकाणी काहीतरी पहिले स्टार्टिंगला फ्लक्स असतात आणि ते फ्लक्स कट करून तुमचा जनरेटर EMF त्या ठिकाणी तयार करू शकतो. जर मला सांगा या ठिकाणी तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम नसताच तर स्टार्टिंगला जनरेटरमध्ये EMF निर्माण झाला असता का? नाही. त्या वाइंडिंगला आपल्याला सगळ्यात पहिले या ठिकाणी सप्लाय DC सप्लाय बाहेरून द्यावा लागला असता जसं की सेपरेटली एक्सायटेड DC जनरेटरला आपण देतो. ते मी तुम्हाला सांगणारच आहे सेपरेटली एक्सायटेड DC जनरेटरमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं म्हणून या ठिकाणी फ्लक्स तयार होतं. ओके. तर आता पुढचं न्यूमेरिकल आपण बघूया. हे सगळं कट करून टाकतो मी आणि दुसऱ्या व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला देऊन समजून सांगतो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी एक आर्मेचर आहे, त्याचा EG जनरेटेड EMF या ठिकाणी काढायचा आहे. या ठिकाणी RA दिला आहे. RA किती दिला आहे बघा? 3 ओहम. ओके. आणि या ठिकाणी ISH पण आपल्याला काढायचा आहे. आता IL दिला आहे तुम्हाला. IL किती दिला आहे ते सांगतोय तुम्हाला. या ठिकाणी 2 एम्पियर दिला आहे. ठीक आहे इथपर्यंत. आणि जो VT आहे, VT हा इकडचा तो दिला आहे 330 व्होल्ट VT दिला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा RSH तुम्हाला दिला आहे 110 व्होल्ट. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता तुम्हाला काय काय काढायचं आहे बघा. आर्मेचर करंट काढायचा आहे. ओके. काय काढायचं आहे? आर्मेचर करंट काढायचा आहे इथला. IA काढायचा आहे. त्यानंतर ISH पण काढायचा आहे हा इथला. ठीक आहे. आणि EG पण काढायचं आहे. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला याच्या अक्रॉसचा व्होल्टेज 330 आहे ते माहिती आहे. झालं माहीत. मग या ठिकाणी V इज इक्वल टू, या ठिकाणी Vचा नाही फॉर्म्युला लावायचा आपल्याला, I इज इक्वल टू V बाय R. हा म्हणजे VSH RSH हा फॉर्म्युला लावायचा आहे आणि करंट काढायचा आहे. VSH किती आहे? 330 आणि RSH किती आहे? 110. हे 0 0 कट झाला. 11 3 33. ISH किती भेटला तुम्हाला? 3 एम्पियर भेटला. आता IL 2 एम्पियर आहे, हा 3 एम्पियर भेटला. मग IA किती येईल? 3 आणि 2 5 एम्पियर. कसा आला? जो तुमचा IA असतो तो IL अधिक ISH असतो, त्यामुळे हे इथं येऊन गेलं. आता आपल्याला काय काढायचं बघा. आता काय काढायचं बघा. पुढचं आपल्याला इथे 5 एम्पियर भेटला. ठीक आहे. इथे 3 एम्पियर भेटला. इकडे RA आर्मेचर रेजिस्टन्स आपल्याला दिला होता का? मी ऑलरेडी तुम्हाला दिला होता. 3 एम्पियर दिला होता. ठीक आहे. 3 एम्पियर दिला. इथे आपल्याला 5 भेटला. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे पुढं बघा. आपल्याला काढायचा टर्मिनल व्होल्टेज दिला आहे का? आपल्याला दिला आहे. मग आपल्याला VT दिला आहे. सॉरी, हा टर्मिनल व्होल्टेज त्यालाच म्हणतात, माफ करा. आपल्याला जनरेटेड EMF काढायचा जो की असतो VT टर्मिनल व्होल्टेज अधिक IA RA. टर्मिनल व्होल्टेज किती आहे आपल्याला? 330 आहे. त्यामध्ये IA RA ॲड करायचा. आर्मेचर करंट किती आहे आपला मला सांगा? 5 अधिक आर्मेचरचा रेजिस्टन्स 3 अधिक नाही गुणिले 3 5 3 15. आता 330 मध्ये 15 ॲड केले 30 40 आणि 45 असा 345 इकडे वरती लिहितो. 345 या ठिकाणी तुम्हाला जनरेटेड EMF भेटला. आता शंट जनरेटरमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन राहिलं नसेल. ओके. राहिलं बी असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स मी जेव्हा काही तुम्हाला सांगेल तेव्हा तुमचं ते क्लिअर होऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये काहीही चिंता करण्याची, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. आता समोर आपण बघणारे राजा हो या ठिकाणी लॉंग शंट आणि शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. ओके. आता हा पार्ट शिकत असताना सर्वात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की यावरती पेपरला प्रश्न कोणते येतात. ठीक आहे. ते तुम्हाला परिपूर्ण सांगणार आणि ते सांगितल्यानंतर या ठिकाणी याच्या कॅरेक्टरिस्टिक्समधून कसे प्रश्न येतात ते सांगणार आणि या ठिकाणी याची ऑदर पण पूर्ण डिटेल हे MCQ वगैरे कसे याच्यावर बनतात म्हणजे याच्यावरती न्यूमेरिकल या ठिकाणी फॉर्म्युला. ओके. फॉर्म्युला कशा पद्धतीने बनतो ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता सर्वात पहिले कंपाऊंड जनरेटरचा पहिला प्रकार येतो मित्रांनो या ठिकाणी लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. लॉंग शंट का म्हणतात आणि शॉर्ट शंट का म्हणतात हे तुम्हाला सांगणार आहे मी. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. बघा मित्रांनो हा आर्मेचर आहे. काय हे? आर्मेचर आहे. आर्मेचरच्या सिरीजमध्ये सिरीज फील्ड वाइंडिंग आहे, बरोबर आहे की नाही? आणि ह्या दोघांच्या पॅरललमध्ये
या ठिकाणी तुम्ही बघू शकता या दोघांच्या पॅरललमध्ये एक वाइंडिंग जोडलेली आहे. कुणाकुणाच्या? सिरीज फील्ड वाइंडिंगच्या पण पॅरलल आहे आणि शंट फील्ड वाइंडिंगच्या पण पॅरलल आहे, बरोबर आहे की नाही? मग ही आहे एक वाइंडिंग आणि ह्या वाइंडिंगवरून प्रकार ठरतो की हा लॉंग शंट जनरेटर आहे की शॉर्ट शंट जनरेटर आहे. मित्रांनो, शॉर्ट शंट जनरेटर म्हणजे काय? ही जी शंट वाइंडिंग आहे ना ती फक्त आर्मेचरच्याच पॅरललमध्ये असते. तो जर तुमचा शॉर्ट शंट झाला तो मी तुम्हाला समोर सांगणार आहे. पेपरला प्रश्न कसा येतो की लॉंग शंट जनरेटर म्हणजे काय वगैरे वगैरे असा प्रश्न येतो. मग त्या ठिकाणी ऑप्शन असतो की सिरीज वाइंडिंग ही आर्मेचरच्या सिरीजमध्ये असते, हे तर आहेच. आणि दुसरं एक की तुमची शंट वाइंडिंग आहे ती आर्मेचरच्या सिरीजमध्ये असते. शंट वाइंडिंग ही सिरीज फील्डच्या सिरीजमध्ये असते किंवा पॅरललमध्ये असते. आणि एक ऑप्शन असा असतो की शंट फील्ड वाइंडिंग जी आहे ती तुमचा आर्मेचर आणि सिरीज फील्ड वाइंडिंग या दोघांच्याही पॅरलल असते. तो तुमचा लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर असतो. हे उत्तर तुमचं बरोबर असतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटरमध्ये शंट फील्ड वाइंडिंग ही सिरीज फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर या दोघांच्या पॅरलल मध्ये असते. ओके, ही एकच नोट लॉंग शंट कंपाऊंड जनरेटरमध्ये इम्पॉर्टंट आहे. यावरती कधी पण केव्हा पण प्रश्न आलेत, यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, की तुमची शंट फील्ड वाइंडिंग जी असते ती सिरीज फील्ड वाइंडिंग आणि तुमचा आर्मेचर या दोघांच्या काय असते मित्रांनो? पॅरलल काय असते? पॅरलल या ठिकाणी असते. ठीक आहे, आता दुसरं याच्यावरती या ठिकाणी हे बनतात, काय बनतात? MCQ बनतात. MCQ कुठून बनतात? तुमच्या न्यूमॅरिकलमधून. आणि न्यूमॅरिकल कुठून बनतात? यावरती असणारे फॉर्म्युले. ठीक आहे, यावरती असणारे फॉर्म्युले. ते फॉर्म्युले कसे बनवायचे ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मी. सगळ्यात पहिले मित्रांनो या ठिकाणी आहे आपला जनरेटेड EMF. जनरेटेड EMF तुम्ही त्याला काय म्हणता? EG म्हटलं आपण. ठीक आहे, ही आहे तुमची सिरीज फील्ड वाइंडिंग. आता हे तर तुम्हाला सांगायचं काम नाही, इथून जाणाऱ्या करंटला हे म्हणायचं, इथल्या रेझिस्टन्सला हे म्हणायचं. या गोष्टी तुम्हाला सांगायचं काम आहे का? नाही आहे, एवढं काही सांगायचं काम नाही आहे. तर आता डायरेक्ट आपण याच्या फॉर्म्युल्यावरती जाऊ. ठीक आहे, मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी जो आर्मेचर करंट आहे IA, काय आहे? IA. हा मी या ठिकाणी लिहून घेतो, IA. मला सांगा जो IA आहे तो कोणकोणत्या करंटला मिळून बनला आहे हे तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं. ठीक आहे, मला सांगा इथून बाण गेला एक, हा करंट आहे एक आपला, तोच आर्मेचर करंट IA जो आला तोच सिरीज फील्डमधून आला आहे. मग तो ISC झाला आहे आणि तोच परत या ठिकाणी गेला आहे, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा किती ठिकाणून गेला? एक ISC आणि एक ISH. मग या दोघांना मिळून आपण हा आर्मेचर करंट बनवू शकतो, बरोबर आहे की नाही? मला सांगा इकडून आला 2, काय झालं? इकडनं आला 2. किती आला? इकडनं 2 आला. परफेक्ट. या ठिकाणी बघा, या ठिकाणनं आला 2, मी या ठिकाणी लिहितो 2 आणि या ठिकाणनं आला 2. एक्झाम्पल इकडनं येत नसतो तरी इकडनं आला 2. मग इथे किती झाला? 4. मग कुणाकुणाचा मिळून झाला? हा लोडचा करंट त्याचा मिळून आणि हा ISHचा मिळून, ह्या दोनचा मिळून या ठिकाणी 4 झाला. मग तुम्हाला एवढं लक्षात आलं, जो काही तुमचा आर्मेचर करंट आहे तो काही इकडे गेला होता आणि काही इकडे गेला होता, बरोबर आहे की नाही? मग तुमचा ISH अधिक IL या दोघांचा मिळून तुमचा तयार झाला आहे. कोण तयार झाला आहे? आर्मेचर करंट. मग आर्मेचर करंटचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला? काही चिंता करायची गरज आहे? पाठ करायची गरज आहे? नाही आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला काय करतो मी वरती घेतो या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला हा लक्षात आला आहे, पाठ करायची गरज नाही आहे. आता इथला तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज काढायचा आहे. त्या टर्मिनल व्होल्टेजचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, सेम आहे, काही काळजी करायची गरज नाही. टर्मिनल व्होल्टेज तुम्ही कशाने दाखवता? VTने. बघा VT हा काय असणार आहे? कमीच असणार आहे इथल्या जनरेटेड EMF पेक्षा. ठीक आहे, का? कारण ह्या EG म्हणून इथले लॉसेस जे आहे हे सगळं कट करतो. इथले जे लॉसेस आहे, लॉस काय आहे तुमचा? I × R. पण या ठिकाणी आता जो R आहे तो आर्मेचरचा रेझिस्टन्स पण आहे आणि सिरीज फील्डचा पण रेझिस्टन्स आहे. तर आपण काय करू त्याला? RA म्हणजे आपण म्हणूया आर्मेचरचा रेझिस्टन्स आणि इथला सिरीज फील्डचा रेझिस्टन्स त्याला आपण म्हणू RSC.
ठीक आहे. आता याला काय करायचं, ह्या दोघांना आपल्याला गुणायचे करंटने, बरोबर आहे. मग या ठिकाणी आय लिहितो मी. कोणता आय असणार, ह्या इथल्या आर्मेचरचा करंट असणार आहे. मग हे इथे लिहून घेतो, आर्मेचर करंट आय ए गुणिले आर ए अधिक आर एस ई. बघा, पाठ करायची गरज पडली नाही. अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार झाला मग तुमचा टर्मिनल व्होल्टेजचा इथल्या. ठीक आहे. आता तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज माहीत झालं. आता जनरेटेड ई एम एफचा फॉर्म्युला त्यालाच उलटं करायचं आहे, पण काही लोकांना येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगून देतो. आता या ठिकाणी मग इथे घ्यायचा व्ही टी. फक्त या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहे ह्या तुम्हाला या ठिकाणी ॲड करायच्या. व्ही टी तुमचा व्ही टी आहे, व्ही टीमध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणचा लॉस जो काही आहे आय ए गुणिले आर ए अधिक आर एस ई. कळालं तुम्हाला? मग फक्त काय होते, उलटं होते. का उलटं होते? कारण ह्या सगळ्या व्हॅल्यू बरोबरच्या तिकडे जाणार आहे, म्हणून ते काय झाले, उलटं झालं. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं. बघा, या ठिकाणी लॉंग शंट जो जनरेटर होता आपला, लॉंग शंटवाला, तो आपला त्या ठिकाणी संपलाय. आता आपल्याला बघायचं आहे शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. आता याला शॉर्ट का म्हटलं आहे? पाठीमागं लॉंग शंट होतं, त्यावरती कशा पद्धतीचा प्रश्न आला आहे मी तुम्हाला सांगितलं. आता तशाच पद्धतीचा प्रश्न पेपरला शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटरवरती येतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला ही शॉर्ट शंटची शंट फील्ड वाइंडिंग दिसते आणि या ठिकाणी दिसते सिरीज फील्ड वाइंडिंग. मी तुम्हाला वरती बोललो होतो मित्रांनो, जी ही शंट फील्ड वाइंडिंग आहे ती जर ह्या दोघांच्या ॲक्रॉस जर असली अशा पद्धतीने, तर तो लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर त्या ठिकाणी होतो. बट आता या ठिकाणी तुम्हाला जी शंट फील्ड वाइंडिंग आहे ती कुणाच्या ॲक्रॉसमध्ये दिलेली आहे? फक्त आर्मेचरच्या ॲक्रॉसमध्ये. मग या ठिकाणी डेफिनेशन कशी बनते बघा. शंट फील्ड वाइंडिंग जी आहे ती फक्त आर्मेचरच्या ॲक्रॉसमध्ये जोडलेली असते आणि सिरीज फील्ड वाइंडिंग जी आहे ती आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. त्यालाच तुम्ही शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर म्हणता. मी या ठिकाणी लिहून देतो. बघा, शंट फील्ड वाइंडिंग ही आर्मेचरच्या पॅरलल तसेच सिरीज फील्ड वाइंडिंग तुमच्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. त्यालाच आपण शॉर्ट शंट जनरेटर म्हणतो. ठीक आहे. मग ह्या डेफिनेशनवरती पेपरला MCQ प्रश्न त्या ठिकाणी येतो. हा MCQ प्रश्न झाला आणि पुढे तुम्हाला मी सिरीज जनरेटर आणि शंट जनरेटर तर शिकवलंच आहे, पाठीमागे शिकवले, त्यावरतीच हे सगळं काय डिपेंड आहे. आता या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन भेटली. पेपरला प्रश्न डायरेक्ट ह्या डेफिनेशनवरती विचारला जातो की या ठिकाणी खालीलपैकी कोणता जनरेटर हा शंट फील्ड लॉंग शंट जनरेटर आहे किंवा शॉर्ट शंट जनरेटर आहे, किंवा मग शॉर्ट शंट या ठिकाणी जो जनरेटर आहे त्याविषयी खालीलपैकी काय बरोबर आहे ते सांगा. मग खाली काय दिलेलं असतं की शंट वाइंडिंग ही सिरीज फील्ड आणि आर्मेचर यांच्या दोघांच्या ॲक्रॉस असते, चूक. दुसरं, शंट फील्ड वाइंडिंग ही फक्त सिरीज फील्डच्या ॲक्रॉस असते, चूक. त्यानंतर तिसरं असतं शंट फील्ड वाइंडिंग ही फक्त आर्मेचरच्या ॲक्रॉस असते, हे तुमचं येतं बरोबर. असे प्रश्न पेपरला आलेले आहे, त्यामुळे एवढं मी या ठिकाणी तुम्हाला परत सांगतोय. ठीक आहे. मग एवढं कळालं तुम्हाला. आता यावरती कशा पद्धतीचे याचे फॉर्म्युले बनते ते तुम्हाला मी सांगून देतो. हे या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. आणि या ठिकाणी मी जिथे बोलतोय की इथून प्रश्न आलेला आहे त्या ठिकाणी तिथे IMP करून ठेवायचे. काय IMP? म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही रिवाईज करणार तेव्हा ज्या ठिकाणी IMP लिहिलं आहे तिथे जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी न्यूमरिकल बनतात कसे, तर या ठिकाणी फॉर्म्युले सगळ्यात पहिले आपण बघून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणून जो आर्मेचर करंट जाणार आहे तो काय आहे, तुमचा IA आहे, बरोबर आहे की नाही? आता हा IA कुठे चालला? हा चालला काही इकडे ISH कडे आणि काही चालला इकडे तुमच्या ISE कडे. मग या ठिकाणी दोघांकडे डिवाईड झाला, बरोबर आहे की नाही? मग IA आपल्याला काय भेटणार आहे, तुमचा ISH अधिक ISE या दोघांना मिळूनच तुमचा आर्मेचर करंट बनणार आहे ना. म्हणजे आर्मेचर करंट जो आहे त्याच्याच काही भाग इकडे गेला आहे, काही भाग इकडे गेला आहे. एक्झाम्पल, तुमचा आर्मेचर करंट आहे 10, त्यातला 5 इकडे गेला आणि 5 इकडे गेला.
असं तुम्हाला समजून मी सांगणार आहे. ठीक आहे, तशा पद्धतीने तुमचा मग आर्मेचर करंटचा फॉर्म्युला या ठिकाणी बनला. ठीक आहे, आता तुम्हाला बनवायचा आहे जनरेटेड EMFचा फॉर्म्युला किंवा मग टर्मिनल व्होल्टेजचा. या ठिकाणी असणार आहे तुमचा VT टर्मिनल व्होल्टेज. ठीक आहे, आता जो इथला टर्मिनल व्होल्टेज असणार आहे मित्रांनो, तो कसा बनणार आहे की इथे जो काही लॉस असणार आहे तो लॉस आपल्याला इथल्या जनरेटेड EMF EG मधून काढायचा. आता ह्या मी डायग्राम डाउनलोड केला, इथं EMF दिसतोय तुम्हाला, EB दिसतो, EB म्हणजे बॅक EMF. म्हणजे ही डायग्राम जी आहे मित्रांनो ही मोटरची आहे. बघा या ठिकाणी हे मोटरची आहे. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी जनरेटर घ्यायचं आणि बाणाचे जे टोकं आहे ते उलटे करायचे. हे बाणाचे टोकं काय उलटे करायचे, कारण जनरेटरमधून सप्लाय बाहेर जाणार आहे मित्रांनो. जनरेटरला सप्लाय भेटणार आहे का नाही, जनरेटरमधून सप्लाय बाहेर जाणार आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे जनरेटर झालं. ठीक आहे, आता जनरेटेड EMF तुमचा EG झाला आहे, त्या EGचा फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. काय, त्या EGचा फॉर्म्युला बनवायचा आहे. त्या पहिले या टर्मिनल व्होल्टेजचा फॉर्म्युला मी तुम्हाला बनवून दाखवतो. म्हणजे कसं, प्रत्येक ठिकाणी जर सारखंच सांगितलं तुम्हाला अजून जास्त कळेल. जर तिकडे वेगळं सांगितलं इकडे वेगळं सांगितलं तर सगळं कन्फ्युजन होणार आहे. बरोबर आहे की नाही. आता इथे आपल्याला ह्या EGमधून इथला लॉस काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. मग इथला लॉस काय असणार आहे मित्रांनो, तोच I × R, तोच फॉर्म्युला लावायचा आहे. मग I म्हणजे तुमचा काय असणार आहे, IA असणार आहे. ठीक आहे, काय असणार IA. आणि इथे तुम्हाला रेजिस्टन्स कोणकोणते दिसते, एक आर्मेचरचा रेजिस्टन्स RA दिसतोय आणि या सिरीज फील्डचा एक RAC दिसतोय. मग ह्या दोघांना काय करावं लागतंय, ॲड करावं लागतंय. मग आपण काय करू, याला करंटला गुणाकारात ठेवून RA अधिक RAC करू. सेम बघा या ठिकाणी सेम झालंय ना, हा रेजिस्टन्स हा आलाय आणि हा करंट इथे हा आलाय. कळालं. मग याला आपण काय करू, इथे ठेवून देऊया. EG - IA गुणिले RA अधिक RSE. इथपर्यंत कळालं. इथे तुमचा टर्मिनल व्होल्टेज तुम्हाला भेटला. ठीक आहे, आता जनरेटेड EMFचा फॉर्म्युला त्यालाच उलटं करून कशा पद्धतीने बनवायचा ते सांगतो. हा जनरेटेड EMF आहे. इथे काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या. इथे आपण सबस्ट्रॅक्ट केल्या होत्या, आता त्या ॲडिशन करायच्या आहे. हा झाला तुमचा VT प्लस IA गुणिले RA अधिक RAC. संपलं, बस एवढंच. मग आता लॉंग शंट कंपाऊंड जनरेटरचं पण तुम्हाला सगळं काही समजलं या ठिकाणी. याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, सगळे न्यूमेरिकल सोडवता येणार आहे. ओके, याच्या बाहेरचा न्यूमेरिकल जाणार नाही, याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. आणि आपण जे MCQ सेशन आपला हा थेरीचा काय, हे थेरीचा जसा काही सिलेबस कंप्लीट होणार आहे तसंच आपण याच बॅचमध्ये MCQ चालू करणार आहे. आणि MCQमध्ये जे काही कन्सेप्ट राहिलेल्या असतात त्या सगळ्या त्या ठिकाणी क्लिअर होतात. त्यामुळे काळजी करायचं काम नाही आहे मित्रांनो. ही बॅच टेक्निकल यूट्यूबवाला या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल होती आहे. काय, हे जे काही लेक्चर घेतो आहे मी आता सध्या, हे 4-10 लेक्चर मी या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबला फ्रीमध्ये टाकतो आहे. तुम्हाला कळण्यासाठी की आपल्याला जे काही कंटेंट भेटणार आहे तो कसा भेटणार आहे त्याच्यासाठी इथे टाकतो आहे. पण ही पूर्ण बॅच तुम्हाला रोज एक सेशन या पद्धतीने कंटिन्यू तिथे भेटणार आहे. त्यानंतर डाऊट सेशनसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. तुम्ही तुमचे डाऊट मला कॉल करून सांगू शकता. त्या डाऊटवरती मी लेक्चर घेणार, ते तुम्ही बघणार आणि हे जे काही तुमचे पूर्ण डाऊट आहे ते त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी परत तुम्हाला ज्या काही एक्झाम येतील त्याचे MCQज सगळ्या गोष्टी, टेस्ट सिरीज सगळं काही त्या ठिकाणी देण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. ओके, अशा पद्धतीने लॉंग शंट आणि शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला त्याच्या डायग्राम कळाल्या, या ठिकाणी सगळं पुसतो, त्याच्या डायग्राम कळाल्या, त्याच्यानंतर त्याच्यावरून कसे फॉर्म्युले म्हणजे जे सूत्र तयार झाले तेही कळालं. आणि त्यावरती लॉंग शंट आणि शॉर्ट शंट याच्यावरती कशा पद्धतीने पेपरला प्रश्न येतो ते पण तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, आता समोर काय असणार आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो की या ठिकाणी कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर, त्याचेच आपण लॉंग शंट आणि शॉर्ट शंट हे प्रकार त्या ठिकाणी बघितले. आता आपल्याला बघायचं एक डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरमध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 गोष्टी शिकायला भेटणार आहे. डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरमध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आणि एक डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर.
आता कम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरन्शियल कंपाऊंडमध्ये काय फरक आहे यावरती पेपरला प्रश्न येतो. त्यानंतर त्याच्या ॲप्लिकेशनवरती पेपरला प्रश्न येतो. ते की आपण एकदाच ॲप्लिकेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स घेणार आहे ते तुम्हाला मी बोललेलो आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर आणि कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर सांगण्यापहिले लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर आणि शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर या ठिकाणी तुम्हाला समजले का नाही ते तुम्ही मला एकदा कन्फर्मेशन द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आपल्यासाठी चांगला असतो. चांगला, याला चांगला म्हणायचं आणि याला खराब म्हणायचं म्हणजे वाईट. हा वाईट असतो. हे का म्हटलं असेल बरं मी, ही याच्यावरती काहीतरी ट्रिक आहे आणि ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. बघा मित्रांनो, या ठिकाणी ह्या बाणाला बघायचं आहे. हा बाण आज चालला आहे नंबर 1 वाला आणि खालच्या वाइंडिंगचा नंबर 1 वाला बाण आज चालला आहे. म्हणजे कसं आहे, ही सिरीज फील्ड वाइंडिंग आहे आणि ही शंट फील्ड वाइंडिंग आहे. दोघांचीही वाइंडिंग सेम आहे. सिरीज फील्ड वाइंडिंग बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आहे आणि अशा पद्धतीची बाहेर येते. शंट फील्ड वाइंडिंग बघा अशा पद्धतीने सेम तशाच पद्धतीने आहे आणि तशाच पद्धतीने त्या ठिकाणी बाहेर येते. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे काही फ्लक्स असणारे या ठिकाणचे फ्लक्सला म्हणतो आपण फाय एस ई म्हणतो मी आणि इथल्या फ्लक्सला मी या ठिकाणी म्हणतो फाय एस एच. आता या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, दोन्ही वाइंडिंगचे जे काही फ्लक्स असणार आहे हिचा फाय एस सी आणि ह्या दुसऱ्या वाइंडिंगचा फाय एस एच यांची दोघांची डायरेक्शन जी असणार आहे ही एकच डायरेक्शन असणार आहे. त्यामुळे इथे टोटल फ्लक्स जे असणार आहे मित्रांनो आपले ते या ठिकाणी हे दोघांची ॲडिशन होणार आहे. तुमचा फाय एस ई अधिक तुमचा फाय एस एच आणि दोघांची ॲडिशन मिळून समजा एक्झाम्पल हा 5 आहे, हा 5 आहे, मग टोटल फ्लक्स आपल्याला त्या ठिकाणी भेटणारे 10. म्हणजे आपल्याला काय झालं मित्रांनो, फ्लक्स वाढले. फ्लक्स वाढले म्हणजे तुमचा तयार होणारा EMF जो आहे जनरेटेड EMF तो पण वाढणार आहे. मग या ठिकाणी फायदा होणार आहे का नाही आपला झाला फायदा. मग फायदा झाल्यामुळे हा आपला जनरेटर जो आहे तो चांगला असतो. मग तुम्हाला कळालं मी या ठिकाणी चांगला का म्हटलं होतं, बरोबर आहे का नाही. आता दुसरा आहे आपला वाईट. मग वाईटवाला कसा करतो ते तुम्हाला या ठिकाणी फायदा लिहितो. चांगल्याच्या खाली फायदा तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आणि इथं हा फॉर्म्युला लिहितो फाय टी बरोबर फाय एस ई आणि हा तुमचा फाय एस एच म्हणजे ह्या वाइंडिंगचा आणि या वाइंडिंगचा दोघं काय झाले ॲड झाले. ठीक आहे. आता काय करतो मी तुम्हाला तुमचा जो डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर आहे ना त्याचं समजून सांगतो. मला सांगा या ठिकाणी ही वाइंडिंग काय करते, या ठिकाणी याचा बाण बाहेर आहे आणि तुम्हाला याचा बाण आत दिसेल. म्हणजे याचे फ्लक्सची जर डायरेक्शन इकडे असेल फाय एस सीच्या तर या फ्लक्सची डायरेक्शन असणारे फाय एस एचची इकडे. बघा ना ही वाइंडिंग कशी होती, सारखी इकडे जाऊन इकडे येत होती, इकडे जाऊन इकडे. पण ही कशी आहे, इकडे जाऊन इकडे येते आणि ही कशी आहे, इकडे जाऊन इकडे येते. म्हणजे उलट आहे. मग इथे काय होणार आहे, जे तुमचा टोटल फ्लक्स असणार आहे जो की तुमचा फाय एस सी असणार आहे त्याच्यातून तुमचा फाय एस एच मायनस होणार आहे आणि जे काही तुम्हाला टोटल फ्लक्स भेटणार आहे एक्झाम्पल हा 5 आहे आणि हा तुमचा आहे 4. मग 5मधून 4 गेलं खाली राहिला 1 म्हणजे टोटल फ्लक्स तुम्हाला त्या ठिकाणी कमी भेटणार आहे. काय भेटणार आहे, कमी. मग इथं झाला आपला तोटा. काय झालं, तोटा. मग या ठिकाणी जो EMF तयार व्हायचा होता तो झाला का, तो झाला कमी EMF तयार झाला. कुठे, या डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरमध्ये. मग कधी लक्षात ठेवा हा जो डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर आहे तो जास्त करंट ज्या ठिकाणी लागतो त्या ठिकाणी वापरल्या जातो. आता ह्या स्लाईडच्या नंतर खाली काय स्लाईड नाही आहे पण मी एका मिनिटात या ठिकाणी पुढची PPT जॉईन करून पुढचं तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. ठीक आहे. आता हा जनरेटर तुम्हाला समजण्यासाठी थोडं एकदम विचित्र वाटणार, थोडंसं बरं का, जास्त विचित्र वाटणार नाही. मला सांगा ही जी वाइंडिंग आहे ती तुमच्या आर्मेचरच्या कशा पद्धतीने जोडलेली आहे, सिरीजमध्ये आहे का शंटमध्ये आहे, ती सिरीजमध्येही नाही आणि शंटमध्येही नाही. म्हणजे ती सिरीज वाइंडिंग पण नाही आणि शंट वाइंडिंग पण नाही. त्यामुळेच ह्या जनरेटरला म्हणलं जातं सेपरेटली एक्साइटेड DC जनरेटर. मित्रांनो ही जी काही वाइंडिंग आहे हिला सेपरेटली एक जनरेटरने किंवा कशाने तरी या ठिकाणी DC सप्लाय दिला जातो आणि ह्या वाइंडिंगला एक्साइट केलं जातं. काय एक्साइट म्हणजे सेपरेटली एक्साइट केलं जातं. म्हणजे या आर्मेचरमध्ये जो काही सप्लाय आहे
तो सप्लाय ह्या वाइंडिंगला देऊन ती एक्साइट झाली का? नाही. जर ह्या स्वतःच्या आर्मेचरने तिला जर सप्लाय दिला असता तर तो सेल्फ एक्साइटेड झाला असता. पण ह्या स्वतःच्या आर्मेचरने त्याला सप्लाय दिलाय का? DC सप्लाय नाही. त्यामुळे आपल्याला दुसरा जनरेटर लावून, दुसरा DG सेट लावून या वाइंडिंगला या ठिकाणी एक्साइट करावं लागलं, या ठिकाणी फ्लक्स तयार करावं लागले. तेव्हाच ह्या आर्मेचरनं काय केलं, हे फ्लक्स कट करून या ठिकाणी EMF तयार केला आणि तो समोर लोडला दिला. मग ह्या जनरेटरला सेपरेटली एक्साइटेड DC जनरेटर का म्हणतात ते तुम्हाला कळालं, कारण त्याला सेपरेटली दुसऱ्या जनरेटरने त्या ठिकाणी DC सप्लाय द्यावा लागतो. आणि DC सप्लाय किती द्यावा लागतो? 110 ते 220 तुम्हाला DC व्होल्ट. DC व्होल्ट हे तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके. मग सेपरेटली एक्साइटेडमध्ये बाकी काही नाही. आणि या ठिकाणी याचे जे काही फॉर्म्युले बनतात ते एका मिनिटात सांगून देतो. ठीक आहे. आता मला सांगा, हा आर्मेचर आहे, त्याचा करंट काय आहे राजा हो? आर्मेचरचा करंट, आर्मेचर करंट त्याला काय म्हणतो आपण? IA. आता हा IA कुठे गेलाय पुढं? ILला. म्हणजे जो काही तुमचा आर्मेचर करंट असणार आहे तोच तुमचा लोड करंट असणार आहे. शॉर्टली पेपरला प्रश्न येऊ शकतो आणि तुमचा गोंधळ उडू नये त्यामुळे हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट. तुम्ही आता म्हणता अरे एवढं सोपं, पण अजून 2 दिवसांना तुम्हाला काहीच लक्षात राहत नाही. तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का? या महाराष्ट्रातले कोणते तरी एखाद्या शिक्षकाचे आपण क्लास करू आणि सरकारी नोकरीला लागू. जर असं झालं असतं ना राजा हो, तर या महाराष्ट्रातले सगळे मुलं सरकारी नोकरीला लागले असते. पण तसं नसतं. लक्षात ठेवा, या महाराष्ट्रातले कोणतेही क्लास करा, माझे करा, कुणाचे करा, नुसते क्लास करून तुम्ही जॉबला लागत नसता. तुम्हाला सांगतो मी, क्लास करणं म्हणजे एक रस्ता आहे. क्लास केल्यानंतर तुम्हाला सिलेबस कळतो, रस्ता कळतो आणि अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा करायचा आणि कोणता करायचा, पेपरसाठी कोणता इम्पॉर्टंट आहे ते कळतं. आणि ते का कळतं की ज्या लोकांचे तुम्ही लेक्चर करतात ते ऑलरेडी त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या असतात. ते काहीतरी गव्हर्नमेंट सर्वंट असतात, त्यांनी काहीतरी पेपर काढलेले असतात आणि त्यामुळे त्या लोकांनाच कळतं की नेमकं कोणते प्रश्न पेपरला आलेले होते, कोणते प्रश्न येऊ शकतात. पेपरची जी काही डिझाईन आहे, जी काही रूपरेषा आहे ती त्यांना माहीत असते. आणि ती माहीत असल्यामुळे जर तुम्ही त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालले, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबला लागण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग नुसते क्लास नाही, त्याला डेली रिव्हिजन म्हणजेच सराव करणं गरजेचं आहे. ज्या काही पेपरची तुम्ही तयारी करता त्याचे पेपर म्हणजे टेस्ट देणं गरजेचं आहे. MCQ सोडवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा जो कोणी शिक्षक या ठिकाणी थेरीचं जेव्हा काही लेक्चर घेत असतो त्या लेक्चरमध्ये सांगतो की या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणचा प्रश्न पेपरला आला होता. पण ही गोष्ट कोण सांगेल? ज्या शिक्षकाने पेपर दिले, पेपर काढले तो सांगेल. नाही तर असे कोणीही येणार आणि कोणीही शिकवणार. तसं जमणार आहे का राजावर? नाही आहे. मी पेपर दिले, पेपर काढले, कोणत्या तरी या ठिकाणी पोस्ट काढल्या, त्यामुळे सांगतो तुम्हाला या ठिकाणचा असा प्रश्न आला होता बरं का, या ठिकाणचा तसा प्रश्न आला होता बरं का, आणि तो तुम्हाला अशा पद्धतीने करावं लागेल, तेव्हा तो तुम्हाला सुटणार आहे. ठीक आहे. आता हे माझं सांगण्याचं काम होतं आणि तुमचं करण्याचं काम आहे. मी तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला ते करायचं आहे, तेव्हाच काहीतरी तुम्हाला अचिव्हमेंट त्या ठिकाणी भेटणार आहे. आता या ठिकाणचा जनरेटेड EMF, या ठिकाणी हा मोटरचाच फॉर्म्युला आहे म्हणून या मोटरची डायग्राम म्हणून या ठिकाणी EB आला आहे. आता या ठिकाणी मी EG घेणार आहे. काय घेणार आहे या ठिकाणी? EG. आणि ह्या EGचा तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो. या ठिकाणी काय आहे राजावर? टर्मिनल व्होल्टेज आहे तुमचा VT. तुमचा जो जनरेटेड EMF असणार आहे तो जास्त असणार आहे, म्हणून या VTमध्ये काय करायचं? इथला जो झालेला लॉस आहे तो ॲड करायचा आहे. आता इथे काय मित्रांनो? RA म्हणजे तुमच्या आर्मेचरचा रेझिस्टन्स आणि IA म्हणजे तुमच्या आर्मेचरचा करंट. मग या ठिकाणी घेतो मी IA इंटू RA, आणि या ठिकाणी इंटू नाही लिहिलं तरी पण ते असतं. बस एवढाच असतो या ठिकाणी फॉर्म्युला. तुम्हाला शंटमध्ये, सिरीजमध्ये, लॉंग शंटमध्ये, शॉर्ट शंटमध्ये या सगळ्या जनरेटरमध्ये मी सांगितला तसा या ठिकाणी मोठा फॉर्म्युला नसतो, एवढाच असतो. तुम्हाला तुमच्या EGमध्ये काय करायचं आहे म्हणजे तुमच्या VTमध्ये काय करायचं आहे, हा लॉस ॲड करायचा आहे, तेव्हा तुम्हाला EG भेटणार आहे. आता तुम्हाला जर VTचा फॉर्म्युला काढायचं तर काय, ह्या EGमधून काय करायचं, हा IA RA मायनस करायचा आहे.
ठीक आहे. हा जर मायनस केला तर तुम्हाला काय भेटणार आहे, मग या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज भेटणार आहे. अशा पद्धतीने तुमचा होता सेपरेटली एक्साइटेड DC जनरेटर. आता पुढं काय शिकायचं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी, सेपरेटली एक्साइटेडचीच या ठिकाणी आहे. समोर शिकायचे राजाव तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला ते जाणून घ्यायचं की व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय राजा हो, बरोबर आहे की नाही, ते कळायला पाहिजे तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय. त्या पहिले एक पॉईंट आपल्या या ठिकाणी राहिला, कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर मी तुम्हाला शिकवला, त्याचे डिफरन्शियल वगैरे वगैरे सगळं शिकवलं. त्यावरती ओव्हर कंपाऊंड जनरेटर इथेच तुम्हाला सांगून देतो, त्याच्यावरती 3 पार्ट परत जनरेटरचे पडले. एक हे बघा मित्रांनो ओव्हर कंपाऊंड, ओव्हर व्होल्टेजच लिहितो डायरेक्ट मी, ओव्हर व्होल्टेज कंपाऊंड जनरेटर, कंपाऊंड जनरेटर. दुसरा होतो तुमचा फ्लॅट व्होल्टेज कंपाऊंड जनरेटर, फ्लॅट व्होल्टेज कंपाऊंड जनरेटर. आणि तिसरा असतो राजा तुमचा अंडर व्होल्टेज कंपाऊंड जनरेटर. हे काय तुमच्या कंपाऊंड जनरेटरचेच प्रकार आहे, हे काही तेवढं काही गरजेचं नाही आहे, पण याच्यावरती कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरती प्रश्न विचारला जातो की कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स हे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असतात, कोणाचे हे पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग मी तुम्हाला याचे डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स जर सांगितले असते तर तुम्ही म्हटलं असतं की हे कुठून आलं, कशाचं काय आहे, बरोबर आहे की नाही. मित्रांनो या ठिकाणी ओव्हर कंपाऊंड जनरेटर जर असतो त्याचा जो जनरेटेड EMF असतो तो कमी असतो टर्मिनल व्होल्टेजपेक्षा, म्हणजे टर्मिनल व्होल्टेज जास्त असतं. तोच तुमचा या ठिकाणी जो की फ्लॅट कंपाऊंड जनरेटर असतो त्याचं जनरेटेड EMF आणि टर्मिनल व्होल्टेज हे सारखं असतं. आणि हा तुमचा अंडर कंपाऊंड जो आहे त्याचा या ठिकाणी जनरेटेड EMF हा जास्त असतो तुमच्या टर्मिनल व्होल्टेजपेक्षा. ही डिटेल मी कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगेल, त्यामुळे काही काळजी करू नका, ठीक आहे. ॲप्लिकेशन बी तिकडेच सांगणार आहे मी. आता व्होल्टेज रेग्युलेशन आपल्याला घ्यायचं आहे, हे सगळं लिहून घ्या बघा. यातली प्रत्येक गोष्ट ही अशा पद्धतीची तुमच्यासाठी अमृत असणार आहे मित्रांनो. तुम्हाला आता कळत नाही आहे, पण जेव्हा वेळ निघून जाईल, काय होईल, वेळ निघून जाईल तेव्हा कळेल तुम्हाला हे कशा पद्धतीने असतं. बघा व्होल्टेज रेग्युलेशन हे तुम्हाला आता मी परिपूर्ण या ठिकाणी सांगणार आहे. सर्वात पहिले तुम्ही काय म्हणसान या ठिकाणी तुम्हाला आता थोडीशी या ठिकाणी कन्फ्युजन होईल, कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो कधी लक्षात ठेवा, जे काही व्होल्टेज रेग्युलेशन असतं ते आयडियली या ठिकाणी 0 असायला पाहिजे किंवा 0पेक्षा कमी असलं तरी चालेल. मग या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की जास्तीत जास्त असलं तर भारी झालं असतं, बरोबर आहे की नाही. पण आयडियली व्होल्टेज रेग्युलेशन हे असतं 0. काय असतं 0 असलं तरी आपल्यासाठी चांगलं, आणि 0पेक्षा कमी म्हणजे मायनस असलं तरी आपल्यासाठी चांगलं. पण व्होल्टेज रेग्युलेशन हे प्लस असलेलं म्हणजे जास्तीत जास्त असलेलं चांगलं नसतं. आता याची जर डेफिनेशन सांगायची झाली तर ती एका फॉर्म्युल्यावरतीच या ठिकाणी आहे, डायरेक्ट फॉर्म्युलाची. बघा तुम्हाला सांगतो मी, नो लोड व्होल्टेज मायनस या ठिकाणी फुल लोड व्होल्टेज भागिले फुल लोड व्होल्टेज. आता हा व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला तुम्हाला जनरेटरमध्ये मी सांगितला, हा इथे जनरेटरमध्ये पण असणार, तुमच्या मोटरमध्ये पण असणार, आणि तुम्हाला जेव्हा मी ट्रान्सफॉर्मर शिकवेल तेव्हा पण त्या ठिकाणी असणार. आणि ह्या तिन्ही ठिकाणी हा वेगवेगळा आहे, त्यामुळे खूप सारं कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचं रिव्हिजन करायचं आहे. बघा हा काय करतो, रेग्युलेशन हे चेंज दर्शवते. काय रेग्युलेशन या फॉर्म्युल्यावरती आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व पहिले फॉर्म्युला लिहून दिला. रेग्युलेशन हे चेंज दर्शवते. कशाचा चेंज दर्शवते, नो लोड पासून फुल लोड पर्यंतचा. आता इथं आहे ना, नो लोड पासून फुल लोड पर्यंतचा, नो लोड पासून फुल लोड पर्यंतचा. पण कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, काय विथ रिस्पेक्ट टू या ठिकाणी तुम्हाला दिसते फुल लोड, विथ रिस्पेक्ट टू फुल लोड, ठीक आहे. मग या ठिकाणी रेग्युलेशन जे आहे हे चेंज दर्शवते कुणाचा, नो लोड पासून ते फुल लोडपर्यंतचा, कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, विथ रिस्पेक्ट टू फुल लोड. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे राजाओ. इथपर्यंत कळालं मग तुम्हाला, आणि कळायलाच पाहिजे. व्होल्टेज रेग्युलेशन एवढंच आहे. आता यावरती तुम्हाला एक काय करणार आहे, मी एक डायग्राम दाखवणार आहे. त्यामध्ये
सगळ्या जनरेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्या डायग्रामवरती मी तुम्हाला घेऊन चालतो. या ठिकाणी मी माझ्या नोट्समधली ही डायग्राम काढून आणलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला की मी काय करतो, ही डायग्रामला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काढतोय. परत एकदा बघा, या ठिकाणी तुम्ही फक्त बघा. आज मी रेग्युलेशन तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला परत रेग्युलेशन करायचं काम पडणार नाही आहे. ठीक आहे, बघा ही या ठिकाणी जी लाईन आहे ना बरं का, ही जी लाईन आहे डॅश डॅश डॅशची, याच्या खालील जे काही व्होल्टेज रेग्युलेशन असणार आहे ते आपले पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन असणार आहे, ते की आपल्याला चांगले नाही आहे. आपल्याला मी तुम्हाला बोललो, मी जे काही निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन असते ते आपल्यासाठी चांगले असते. आता तुम्ही लिहायचं आहे, नोट्समध्ये लिहायचं आहे, मी तुम्हाला सांगतो जनरेटरचे रेग्युलेशन. ठीक आहे, त्यामध्ये लिहायचं आहे बघा. डायग्राम काढायची सर्वात पहिले, ही नंतर काढा तुम्ही, सर्वात पहिले वाटलंच तर लिहून घ्या. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे दिसतंय तुम्हाला ओव्हर कंपाऊंड. हा काय तुमचा ओव्हर कंपाऊंड जनरेटर. ठीक आहे, मी बोललो ना तुम्हाला पाठीमाग ओव्हर, फ्लॅट आणि अंडर, त्यातला ओव्हर कंपाऊंड जनरेटर हा एक, आणि तुमचा एक सिरीज जनरेटर. या दोन जनरेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन हे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन असतं, म्हणजे मायनसमध्ये असतं. हे चांगलं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आणि आपला असाच एकच जनरेटर आहे की त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन हे 0 असतं. तो कोणता आहे तुमचा फ्लॅट. काय, फ्लॅट कंपाऊंड. फ्लॅट कंपाऊंड जनरेटर हा असा जनरेटर आहे त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन हे 0 असतं. काय असतं राजाव त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन 0 असतं. आणि हे वरचे दोन सांगितले मी, एक SERIES सिरीज कंपाऊंड, याचं व्होल्टेज रेग्युलेशन काय आहे, निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन आहे. आणि एक ओव्हर, तुमचा ओव्हर कंपाऊंड हा एक, ह्या दोन्हीचं काय आहे तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन मग निगेटिव्ह. आता आपण पॉझिटिव्हवाले कोणते बघूया. या ठिकाणी बघा अंडर, अंडर कंपाऊंड. ठीक आहे, त्यानंतर तुमचा कम्युलेटिव्ह, कम्युलेटिव्ह कंपाऊंड. ठीक आहे, त्याच्यानंतर सेपरेटली एक्सायटेड, सेपरेटली एक्सायटेड. ओके, त्याच्यानंतर तुमचा शंट, कोणता, शंट जनरेटर. आणि एक आहे तुमचा डिफरन्शियल, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. मग तुम्हाला कळालं की तुमचा ओव्हर कंपाऊंड जनरेटर आणि सिरीज जनरेटर याचं व्होल्टेज रेग्युलेशन हे निगेटिव्ह असतं. तुमचा जो फ्लॅट कंपाऊंड जनरेटर आहे त्याचं 0 व्होल्टेज रेग्युलेशन असतं. त्यानंतर तुमचा अंडर झाला, यानंतर कम्युलेटिव्ह झाला, नंतर सेपरेटली झाला, नंतर शंट झाला, आणि हा डिफरन्शियल झाला. हे जे व्होल्टेज रेग्युलेशन असते हे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन त्या ठिकाणी असते. ओके, मग व्होल्टेज रेग्युलेशन तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळालं. मित्रांनो, मोटरमध्ये हे व्होल्टेज रेग्युलेशन वेगळे आहे. त्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेशन नाही तर स्पीड रेग्युलेशन आहे. काय, स्पीड रेग्युलेशन. ओके, कशामध्ये, मोटरमध्ये. मग तिथे फॉर्म्युला काय असतो, नो लोड स्पीड मायनस फुल लोड स्पीड. काय, नो लोड स्पीड मायनस फुल लोड स्पीड अपॉन फुल लोड स्पीड, हा फॉर्म्युला असतो तुमच्या मोटरमध्ये. पण या ठिकाणी आता हे लक्षात ठेवायचं का नाही, आता त्या ठिकाणी आपण जनरेटरचा अभ्यास करतोय तर या ठिकाणी जनरेटरचंच सगळं काही बघायचं आहे आणि तेच परिपूर्ण या ठिकाणी करायचं आहे. मग व्होल्टेज रेग्युलेशन पण आपले संपले या ठिकाणी. आणि आपल्याला समोर बघायचं होतं राजाओ लॉसेस. काय बघायचे आपल्याला, लॉसेस. लॉसेस हे या ठिकाणी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. या ठिकाणी बघा लॉसेसवरती आपल्याला काय काय शिकायचं आहे. ही स्लाईड या ठिकाणी शेवटची नाही आहे, आपल्याला स्लाईड आहे अजून. बघा मित्रांनो, सर्वात पहिले लॉसेस आपल्याला कुठे कुठे बघायला भेटतात, ऑल मशीनमध्ये, सगळ्या मशीनमध्ये आपले लॉसेस असतात. ओके, मग जनरेटरमध्ये फक्त काही एक्स्ट्रा असतात जनरेटर आणि मोटरमध्ये, तेच तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये नसतात. कारण ट्रान्सफॉर्मर हा फिरतो का, त्याच्यामुळे हा फिरत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी जे फ्रिक्शन लॉस, विंडेज लॉस, म्हणजे जे काही मेकॅनिकल लॉस असतात ते या ठिकाणी होत नाही. मग त्या ठिकाणी आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे सगळ्यात जास्त इफिशियन्सी असणारा मशीन आहे, यावरती प्रश्न पेपरला येतो. बोलता बोलता जे काही तुम्हाला मी सांगल त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न दडलेला असणार आहे. बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं आपल्याकडे कॉपर लॉस एक असतो, एक आयर्न लॉस असतो आणि एक मेकॅनिकल लॉस असतो. ठीक आहे, जे काही तुमचे कॉपर लॉस असतात त्यांनाच म्हणतो आपण व्हेरिएबल लॉस. काय म्हणतो, व्हेरिएबल लॉस. ठीक आहे, व्हेरिएबल लॉस म्हणजेच आपले कॉपर लॉस असतात. आणि यालाच तुम्ही काय म्हणता परत, इलेक्ट्रिकल लॉस. काय, ELEC ट्रिकल लॉस. ठीक आहे, मग कॉपर लॉसला तुम्ही काय म्हटलं, हे व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजेच काय, बदलणारे.
काय बदलणारे जे व्हेरिएबल लॉस आहे ते कॉपर लॉस आहे आणि हे बदलतात. बघा I² R हा फॉर्म्युला आहे लॉसेसचा. या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो. ही जी काही लॉस आहे याचा फॉर्म्युला काय आहे, I² R हा लॉस आहे. या ठिकाणी जसं काही कर्ण बदलेल तसा इथला लॉस बदलणार आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून या लॉसला व्हेरिएबल लॉस या ठिकाणी म्हटले. आता दुसरे लॉस येतात राजा आपले आयर्न लॉस. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपले आयर्न लॉस. आता आयर्न लॉसमध्ये कोणकोणते लॉस येतात, एक हिस्टेरिसिस लॉस झाला आणि एक ईडी करंट लॉस झाला आणि पुढे येतात आपले मेकॅनिकल लॉस. त्यामध्ये एक आपला फ्रिक्शन लॉस आणि विंडेज लॉस. प्रत्येक लॉसची मी तुम्हाला सेपरेट इन्फॉर्मेशन देणारे, काळजी करू नका. सर्वात पहिले आपण व्हेरिएबल लॉस घेऊया. आता या ठिकाणी या स्लाईडवरती बघायचे आपल्याला सगळ्या गोष्टी, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण व्हेरिएबल लॉस घेऊ, ठीक आहे. व्हेरिएबल लॉस. आता व्हेरिएबल लॉसमध्ये मित्रांनो, व्हेरिएबल लॉस म्हणजेच काय आहे आपला कॉपर लॉस. ओके, कॉपर लॉस. आणि ह्या कॉपर लॉसलाच आपण काय म्हटलं, इलेक्ट्रिकल लॉस. इलेक्ट्रिकल लॉस, ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता हे लक्षात ठेवा, तुमचा जे कॉपर लॉस असतात, इलेक्ट्रिकल लॉस असतात, व्हेरिएबल लॉस असतात, ते तुमच्या मशीनमध्ये होत असतात 70%, म्हणजे बाकीच्या लॉसपेक्षा. आता सगळं झालं आपलं 100%, सगळे लॉस 100%. त्यातला जो कॉपर लॉस असतो राजाओ तो असतो 70%, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले ह्या लॉसविषयी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घेऊया. बघा, जो कॉपर लॉस असतो मित्रांनो तो कुठं होतो, तुमची वाइंडिंग झाली, कॉपरची वाइंडिंग, मशीनमधल्या जे काही वाइंडिंग आहे, मग तुमच्या आर्मेचरमधली असू द्या, तुमच्या मेन वाइंडिंग जी असते तिच्यामध्ये असू द्या, कोणतीही तुमची वाइंडिंग असू द्या. ओके. आणि हा जो लॉस काढतो आपण त्याचा फॉर्म्युला आहे तुमचा I² R. मग हा आय कोणाचा असणार आहे, आर्मेचरचा, आणि आर कोणाचा असणार आहे, तुमच्या आर्मेचरचा. जर तुम्हाला आर्मेचरमधले काढायचे असले तर तुम्हाला हा या ठिकाणी फॉर्म्युला होणार, ठीक आहे. कशासाठी, आर्मेचरसाठी. तोच सिरीज फील्डचा तुम्हाला लॉस काढायचा. फॉर्म्युला काय होईल तुमचा, ISE² गुणिले RSC. हे झाले तुमचे कॉपर लॉस सिरीज फील्ड वाइंडिंगमधले. आता शंट फील्ड वाइंडिंग, शंट फील्डचं काय होईल, ISH² गुणिले RSH. एवढं सोपं आहे. मग हा आपला कॉपर लॉस आपण या ठिकाणी बघितला झाला. कॉपर लॉसचे फॉर्म्युले तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघितले. आता आर्मेचरमधला जो काही लॉस असतो तो असतो राजा हा 40%. किती, 40% रंग बदलतो, किती, 40%. तसा तुमच्या सिरीज फील्डमधला असतो 20 ते 30%. किती, हे टक्केवारी काही तेवढं गरजेचं नाही आहे, नाही लक्षात राहिलं तरी चालेल. नंतर असतो 15 ते 20% तुमचा शंट फील्ड वाइंडिंगमधला लॉस. इथपर्यंत कळालं. आता आपल्याला समोर बघायचं आहे आयर्न लॉसेस. काय, आता आयर्न लॉसेस जे आहे ना मित्रांनो, आयर्न लॉसेस तुमचे, ते आयर्न लॉस जे आहे ते पण कशाचा तरी पार्ट आहे, त्याचं मी नाव वरती लिहितो, जे काही कॉन्स्टंट लॉस आहेत. कॉन्स्टंट लॉस, कॉन्स्टंट लॉसचाच एक प्रकार आहे तुमचे आयर्न लॉस. आणि तुमचे कोणते लॉस, हे मेकॅनिकल लॉस, कॉन्स्टंट लॉस. मग तुम्हाला पेपरला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणते लॉसेस कॉन्स्टंट लॉसेस आहे. मग एक आयर्न लॉस झाला आणि एक मेकॅनिकल लॉस झाला, हे कॉन्स्टंट लॉसेस असणार आहे. ओके. तुम्हाला पेपरला विचारलं खालीलपैकी कोणते व्हेरिएबल लॉसेस आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही कॉपर लॉस बोलू शकता. मग त्या ठिकाणी आर्मेचरचा कॉपर लॉस, शंट फील्डचा कॉपर लॉस आणि सिरीज फील्डचा कॉपर लॉस, ठीक आहे. आता यापैकी एक युनिक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. युनिक गोष्ट काय आहे, या शंट फील्डला जो काही कॉपर लॉस असतो तो व्हेरिएबल नसतो, तो कॉन्स्टंट लॉस असतो. कॉन्स्टंट लॉस. मग ही गोष्ट काय करा, तुमची जी काही नोट्स आहे ना, वही आहे ना, जिथे काही ह्या नोट्स लिहित आहे, जे काही वरचा भाग आहे या ठिकाणी लिहून घ्या की तुमची जी शंट फील्ड वाइंडिंगचा जो काही कॉपर लॉस असतो तो व्हेरिएबल लॉस नसतो, तर तो कॉन्स्टंट लॉस असतो. हे एक या ठिकाणी काय आहे, ही एक युनिक गोष्ट आहे. आणि अशा युनिक गोष्टीवरती पेपरला प्रश्न येतो लेकरा हो, बाळा हो, राजा हो. त्यामुळे तुम्हाला एवढं मी या ठिकाणी सांगतोय, ठीक आहे. या ठिकाणी व्हेरिएबल लॉस कोणते झाले मग तुमचे, आर्मेचरचा एक आणि सिरीज फील्डचा. शंट फील्डचा काय तुमचा कॉन्स्टंट लॉस आहे, जो की हा वाला, त्यामध्ये आयर्न लॉस या ठिकाणी आपला आला आहे, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं.
आता सगळ्यात इम्पॉर्टंट आयर्न लॉसचे 2 प्रकार, हिस्टेरिसिस लॉस आणि इडी करंट लॉस. प्रत्येक पेपरला याच्यावरती एक क्वेश्चन हमखास विचारल्या जातो. तर ते आपण या ठिकाणी आता डिटेलमध्ये बघणार आहे. त्यासाठी हे सगळं आपल्याला खोडावं लागणार. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, एकदम जादू. सगळ्यात पहिले आपण कोणता लॉस शिकायचा आहे? इडी करंट लॉस. माझ्या फेवरेट आहे इडी करंट लॉस. मित्रांनो, इडी करंट लॉस काय आहे माहिती आहे का, आणि याला कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ते सांगतो या ठिकाणी. सर्वात पहिले आर्मेचरच्या कंडक्टरमध्ये जो काही करंट असतो, जो की फिरत असतो त्या ठिकाणी, त्याच करंटला इडी करंट लॉस म्हणतात. काय? एक आर्मेचर आहे या ठिकाणी. या आर्मेचरमध्ये काय आहे? एक करंट आहे, त्याचं नाव आहे इडी करंट. तो या ठिकाणी फिरत असतो आणि तो फिरत असतो, त्यामुळे या ठिकाणी निर्माण होती हीट. या ठिकाणी काय निर्माण होती? हीट. आणि ती कुणामुळे निर्माण झाली? या करंटमुळे. आणि त्याच करंटला आपण म्हणतो इडी करंट. आणि त्याच्यामुळे जी काही नुकसान होती, जी काही लॉस होतो, त्यालाच म्हणतो आपण इडी करंट लॉस. संपलं. ह्या व्याख्येची, या डेफिनेशनची तुम्हाला गरज नाही आहे. आता याच्या फॉर्म्युल्याची तुम्हाला सक्त गरज आहे, सक्त. आता फॉर्म्युला काय आहे? मी इडी करंटला म्हणतो पी. आता या ठिकाणचा जो के ई लिहिला मी, तो आहे कॉन्स्टंट. आता या ठिकाणी बी लिहितो आणि त्याचा लिहितो वर्ग. बी म्हणजे तुमची डेन्सिटी. आता पुढे लिहितो टीचा वर्ग, म्हणजे ती तुमची थिकनेस असणार आहे. आणि पुढे लिहितो फ्रिक्वेन्सी, त्याचाही लिहितो वर्ग, ती तुमची फ्रिक्वेन्सी असणार. आणि पुढे लिहितो व्ही फॉर असणारे व्हॅल्यू. लिहून देणारे, काळजी करायची काही गरज नाही आहे आणि पाठही करायची गरज नाही. पीई म्हणजे तुमचा इडी करंट लॉस. इडी करंट लॉस. ठीक आहे. आता तुमचा बी म्हणजे डेन्सिटी लिहितो फक्त. ही डेन्सिटी काय, कशाची असणार आहे? मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी. तसं लिहू का या ठिकाणी? मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे. नंतर येतो तुमचा टी म्हणजे थिकनेस. पण ही थिकनेस कसायची? जे काही आपण लॅमिनेशन करून, मी तुम्हाला आर्मेचर शिकवला होता, आर्मेचरच्या स्टॅम्पिंग तुम्हाला दाखवल्या होत्या एका डायग्राममध्ये. त्या स्टॅम्पिंग एकत्र करून, त्याला लॅमिनेशन करून या ठिकाणी बनवलं जातं. त्याची थिकनेस या ठिकाणी दिली आहे, थिकनेस ऑफ लॅमिनेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय तुमचा एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके. आणि शेवटी आहे व्ही फॉर काय? व्हॅल्यूम ऑफ कोअरचा व्हॅल्यूम किती आहे त्याच्यावरती सुद्धा इडी करंट डिपेंड आहे, व्हॅल्यूम ऑफ कोअर. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालंच पाहिजे. आता तुम्ही काहीतरी ट्रिक लावायची. मी कशी लावली होती ते बघा. डेन्सिटी आणि पुढं तफावत केलं म्या, इथं केलं आणि तो या ठिकाणी सूत्रात मी लिहायचो नाही. मग मी सूत्र कसं लिहायचो बघा. पी बरोबर हा के लिहून घ्यायचो मी. हा कॉन्स्टंट आहे, हा नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे, मी याला काढून टाकतो. या ठिकाणी डेन्सिटीचा वर्ग लिहून घ्यायचं. हे मी लक्षात ठेवलं होतं. या ठिकाणी डेन्सिटीचा वर्ग आहे. पुढं लिहायचो मी होतं, त्याला कट करायचो. आणि पुढं अजून एक लक्षात ठेवलं होतं मी, या बीच्या डोक्यावर 2 आहे म्हणून अजून पुढच्या 2 पॅरामीटरचा सुद्धा वर्ग आपल्याला घेणं आहे. आणि याच्यावरून मी या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवला होता. मित्रांनो, ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिसते, थिकनेस दिसते, व्हॉल्यूम दिसते आणि डेन्सिटी दिसते. याची डिटेल माहिती, सर्व माहिती गुलाबी हिंदी माहिती मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या याच्यामध्ये सांगणार आहे. का बरं? कारण बघा, दुधाचं ताक बनतंय. मग कसं बनतंय? तर ते तुम्हाला जिथं इम्पॉर्टंट आहे तिथं मी सांगणार आहे. आता इथं दुधाचं ताक बनवायचं नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही? इथं दुधाला दूधच ठेवायचं आहे, नाहीतर त्याला ताक जर बनलं तर तिथे नंतर ते दूध आपल्याला पाहिजे ते पण भेटणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा इडी करंट लॉस या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलं. इडी करंट लॉस कशावरती डिपेंड आहे बघा? थिकनेस. जे की तुमचा या ठिकाणी आर्मेचर बनतं आहे, हे आर्मेचर अशा स्टॅम्पिंग एकत्र करून बनवल्या जातं. काय?
पूर्ण एकत्र करून त्या ठिकाणी ते बनवलं जातं. तर त्या स्टॅम्पिंगची जी काही थिकनेस असते ना राजा, ह्या प्रत्येक त्या थिकनेसची जाडी जी असते, थिकनेस असते त्या स्टॅम्पिंगची जाडी जी असते त्याच्यावरती ते डिपेंड असतं. मग काय होतं माहिती आहे का, यातली एक चकती आहे ती करंटमुळे गरम झाली. आता ती गरम झाली, दुसरी गरम आहे का नाही, मग तिची हीट दुसरीला लागेपर्यंत ती पहिली थंड होते. अशा पद्धतीने असते या ठिकाणी ईडी करंट सिस्टम. मग ईडी करंट डिपेंड अपॉन लॅमिनेशन ऑफ थिकनेस, हा प्रश्न पेपरला विचारला जातो की ईडी करंट लॉस कशावरती डिपेंड आहे, तर थिकनेस ऑफ लॅमिनेशनवरती ते डिपेंड असतं. हे इथं तुमचं थिकनेस तुम्ही या ठिकाणी बघितलं. आता पुढं आपल्याला शिकायचं आहे, ईडी करंट लॉस आपला झाला आहे, आता शिकायचं आहे आपल्याला हिस्टेरिसिस लॉस. ठीक आहे, 1 मिनटं हे रब करून घेतोय आणि वरती टाकतो मी या ठिकाणी बघा हिस्टेरिसिस लॉस. ठीक आहे, हिस्टेरिसिस, एकच मिनिट हा. हिस्टेरिसिस लॉस. ठीक आहे, झालं आहे तुमचं हिस्टेरिसिस लॉस. आता हिस्टेरिसिस लॉस कशावरती डिपेंड असतो, सर्वात पहिले रेसिड्युअल मॅग्नेटिझम मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं, रेसिड्युअल मॅग्नेटिझम. रेसिड्युअल मॅग्नेटिझम मी तुम्हाला सांगितलं, त्यावरती डिपेंड असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मटेरियल वर. ठीक आहे, कसं असतं माहिती आहे का, एखाद्या मशीनला डिझाईन करता वेळेस, काय एक मशीन आहे त्या मशीनला डिझाईन करता वेळेसच हिस्टेरिसिस लॉसचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. कारण माहिती आहे का, जो काही हिस्टेरिसिस लॉस आहे तो डिपेंड असतो मटेरियलवरती. मग ते मशीन तुम्ही कोणत्या मटेरियलचं तयार करता त्याच्यानुसार त्या ठिकाणी हिस्टेरिसिस लॉस ठरतो. मग ते जर चांगल्या मटेरियलचं असलं, चांगल्या म्हणजे कोणतं, सिलिकॉन स्टील. कोणता, सिलिकॉन स्टील मटेरियलचं मशीन बनवलं जातं मित्रांनो. का बनवलं जातं, पाठीमागं सांगितलं की हिस्टेरिसिस लॉस हा जो आहे तो कमी करण्यासाठी तुमचं जे मशीन आहे ते सिलिकॉन स्टीलचं बनवलं जातं. मग पूर्ण सिलिकॉन स्टील का नाही, 3 to 5% या ठिकाणी सिलिकॉन स्टील असतं. बाकीचे अदरवाईज फेरोमॅग्नेटिकच मटेरियल असतात बाकीचे सुद्धा. आणि ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरल्यामुळे या ठिकाणचा हिस्टेरिसिस लॉस जो आहे तो कमी होतो. ठीक आहे, मग तुम्हाला कळालं आता हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय आणि तो कशावरती डिपेंड आहे. आणि मी तुम्हाला फॉर्म्युला दिल्यानंतर अजूनच भारी या ठिकाणी लक्षात येणार आहे. पीएच म्हणजे मी याला म्हणतो हिस्टेरिसिस लॉस. हा या ठिकाणी मी कॉन्स्टंट घेतोय. काय केलं आहे राजा, हो कॉन्स्टंट घेतलं आहे. या ठिकाणी लिहिला बी, मी वरती लिहून दिलं होतं तुम्हाला डेन्सिटी. बी म्हणजे डेन्सिटी. या ठिकाणी 1.6 याची पॉवर असते. टाऊ मी या ठिकाणी शिकवलंच असेल तुम्हाला बेसिकमध्ये. आणि या ठिकाणी आहे फ्रिक्वेन्सी आणि या ठिकाणी आहे तुमचं, मी तुम्हाला व्ही फॉर व्हॉल्यूम ऑफ कोअर तुम्हाला वरती सांगितलं होतं ईडी करंट शिकवायच्या वेळेस. या ठिकाणी कशावरती डिपेंड आहे, मग डेन्सिटीवरती डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे आणि ह्या व्हीवरती मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, हिस्टेरिसिस लॉस हा सुद्धा ट्रान्सफॉर्मर शिकवताना फॉर्म्युला कुठून आला, कसा आला, कशा पद्धतीने कशावरती डिपेंड असतो, कॉन्स्टंट असला तर कसा, कॉन्स्टंट नसला तर कसा, सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने लॉसेससुद्धा या ठिकाणी संपलेले आहेत. ओके, आता आपल्या या ठिकाणी ॲप्लिकेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स राहिले ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. त्या पहिले तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगायची. मित्रांनो, टेक्निकल यूट्यूबवाला हे आपलं ॲप्लिकेशन आहे. त्याचं नाव काय आहे, टेक्निकल यूट्यूबवाला. या ॲप्लिकेशनवरती आपली ही अर्जुना 1.0 बॅच अवेलेबल आहे. त्या ठिकाणी रोज एक सेशन होतं. त्या ठिकाणून तुम्ही परिपूर्ण अभ्यास करू शकता. तिथे तुम्हाला MCQ सेशन पण भेटणार आहे थेअरीचे लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर. मराठी आणि इंग्लिशमध्ये बॅच असणार आहे. प्राईस फक्त 999 रुपये असणार आहे. निमी पॅटर्नवरती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निमी पॅटर्नवरती असणार आहे. MCQ लेक्चर हे वैशिष्ट्य बघा, थेअरी लेक्चर असणार आहे, मराठी आणि इंग्रजी भाषा असणार आहे. लेखी नोट्स माझ्या ज्या काय आहे आतापर्यंतच्या त्या सगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. कलरफुल डायग्रामवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातील. दररोज लेक्चर होईल. लेक्चर तुम्ही डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर नेटवर्क वगैरे तुमच्याकडे नसलं तर तुम्ही ते नंतर
बघू शकता आणि तुम्ही जे बोलसाल त्याच्यावरती डाऊट सेशन त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी अशा पद्धतीने बॅच डिझाईन केली ते तुम्हाला सांगतो. महाट्रान्सको टेक्निशियन 2 मध्ये माझी रँक 2 आहे. या ठिकाणी महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनचा पेपर माझा निघला आहे. त्या ठिकाणी माझी रँक ऑल महाराष्ट्र 333 आहे आणि महावितरण असिस्टंट टेक्निशियनमध्ये पण माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि हे सगळं सिलेक्शन घेऊन सगळे काही या ठिकाणी अनुभव घेऊनच हे सगळं या ठिकाणी चालू आहे. ओके, तर आजच्या सेशनला या ठिकाणी थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. त्या पहिले मित्रांनो, जर तुम्हाला आवडलं असेल सेशन तर LIKE हे लाईक एक करा आणि आपल्या नवनवीन मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.